ओके. चला, धन्यवाद सगळ्यांचे. सर्वप्रथम सगळ्यांचे स्वागत. मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांचं आजच्या मोफत वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे आजचा हा जो वेबिनार आहे तो वेबिनार अतिशय महत्वाचा वेबिनार आहे, कारण का समुपदेशक बनून एक जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे, बरोबर की नाही? सो ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि स्वागत. कारण का जबाबदारी स्वीकारणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी तुम्ही इथपर्यंत पोहोचलात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. ओके. सो पुढे जाऊया आपल्या वेबिनारमध्ये. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर, तुम्ही हा वेबिनार घेत आहात, सो तुमचं काय बॅकग्राऊंड आहे, तुमचा काय अभ्यास आहे या विषयाचा, किंवा तुम्ही काय प्रॅक्टिस केली तुम्ही ह्याच्यामध्ये, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. सो त्याबद्दल थोडक्यात मी माझ्याबद्दल माहिती सांगतो. माझं नाव डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. 2006 ते 2024 म्हणजे जवळपास 17 वर्ष झाली मी पूर्ण वेळ फक्त याच क्षेत्रामध्ये काम करतोय. ओके. आणि खरंच मला सांगायला आनंद होतोय की खूप समाधान मिळालंय ह्या क्षेत्रामध्ये येऊन, खूप आनंद झाला या क्षेत्रामध्ये येऊन, कारण का आज समाजाला याची गरज आहे. ओके. आणि खरंच प्रामाणिकपणे जर का तुम्ही याच्यामध्ये काम केलं तर खूप छान पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स मिळू शकतो. ओके. आज 17 वर्ष काम करत असताना आतापर्यंत अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. ओके. अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये माझं काम झालेलं आहे ऑफलाईनच्या माध्यमातून. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तर आपण असं म्हणूया की ऑल ओव्हर वर्ल्ड, म्हणजे जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथपर्यंत आपण ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचत आहोत. ओके. सो हा थोडक्यात माझा बायोडेटा आहे. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंत बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये माझी बातमी आलेली आहे, माझ्याबद्दल आलेली आहे. ओके. हे त्याचं काही कात्रण आहेत. ओके. ऑफिस कुठे आहे, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर तुमचं सेंटर कुठे आहे का? तर येस, आत्ता मी तुमच्याशी जे संवाद साधतोय ते आपल्या सेंटरमधून साधतोय. ओके. आपलं जे सेंटर आहे दुर्वा एज्युकेशन समुपदेशन प्रशिक्षण केंद्र, हे डोंबिवलीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. तुम्ही कधीही इकडे येऊ शकता, मला भेटू शकता, माझ्याशी संवाद साधू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. माझा नंबर वगैरे सगळं तुम्हाला दिलं जातं. तर डोंबिवलीमधून मी तुमच्याशी संवाद साधतोय आणि गेली 10 वर्ष झाली आपल्या सेंटरला, म्हणजे 17 वर्षातल्या करिअर मधल्या 10 वर्षापासून माझं सेंटर आहे. आणि आता आपण ऑनलाईनच्या मधून काम करत असताना आतापर्यंत अनेक विद्यार्थी पण आपण घडवलेले आहेत. मी थोडंसं तुम्हाला आपल्या वेगळ्या लिंकवरती घेऊन जातो. युट्यूब चॅनल सगळ्यांना माहिती आहे आजकाल फेमस आहे युट्यूब, बरोबर की नाही, की बरीचशी मंडळी आज युट्यूबवरती असते. सो युट्यूबला गेलात दुर्वा एज्युकेशन, फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे. दुर्वा एज्युकेशन सर्च केल्याच्या नंतर व्हिडिओजमध्ये जायचं आहे. आणि व्हिडिओजमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे दिसेल की आतापर्यंत आपल्याकडे अनेक लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यांचे वेगवेगळ्या लोकांचे अभिप्राय आहेत, त्यांचं नाव, नंबर, पत्ता वगैरे सगळ्यांचा आहे. ओके. याच्यामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक इंजिनियर्स आहेत, अनेक शिक्षक आहेत, अनेक प्राध्यापक आहेत. ओके. म्हणजे अनेक ॲडव्होकेट्स आहेत, बरीचशी मंडळी आहे की ज्यांनी आपल्याकडून हा कोर्स केला आहे आणि आपापल्या पद्धतीने अभिप्राय दिला आहे, सक्सेस स्टोरीज आहेत. सो हे सगळं आपलं काम चालू आहे. म्हणजे हा जस्ट बायोडेटा तुम्हाला दाखवण्याचं कारण असं आहे की तुम्हालाही कळलं पाहिजे की बरे आपण कोणाचा वेबिनार अटेंड करत आहोत, बरोबर की नाही? सो हे सगळं आहे, तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जरी फेसबुकला गेलात तरी फेसबुकला पण आपले अनेक फॉलोअर्स आहेत, तिथे देखील आमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचे नाव, नंबर, पत्ते सगळे मिळतील तिथे. सो तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे आजकाल काय आलं की सोशल मीडिया खूप फास्ट आहे ना, आणि तिथे बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात. सो मी जस्ट दुर्वा एज्युकेशनचं पेज ओपन करतोय इकडे. आणि त्या पेजला गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल हे आपलं पेज आहे दुर्वा एज्युकेशनचं सोशल मीडियाला. आणि तिथे गेलात तर हे इथे सगळं लोडिंग होतंय. हे आपले सगळे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी सेंटर चालू केलेले आहेत, त्यांच्या जाहिराती आहेत, त्यांचे नंबर्स आहेत, सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. एक मिनिट, स्लो चाललंय खूपच. ओके. थोडं स्लो चालू आहे लॅपटॉप. सो हे सगळं असं आहे. सो माझ्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की माझं प्रोफेशन, माझं लोकेशन. ओके. आता मला तुमच्याकडून थोडक्यात समजून घ्यायचं आहे. ओके. फेसबुकची हे लोड होतपर्यंत तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुमचं लोकेशन काय आणि तुमचं प्रोफेशन काय. ओके. दोन गोष्टी मला चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायच्या आहेत, तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन. फास्ट. जसं मी माझी ओळख करून दिली, माझ्याबद्दल तुम्हाला इंट्रो दिला, तसं तुमच्याबद्दल पण मला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे, तुमचं लोकेशन आणि तुमचं प्रोफेशन. फास्ट. तुमचं लोकेशन आणि प्रोफेशन फास्टमध्ये मला टाईप करून पाठवायचं आहे. फास्ट.
फास्ट 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 तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन, ह्या दोन गोष्टी मला फास्ट मध्ये टाईप करून पाठवायच्या आहेत. ग्रेट. ग्रेट. छान. ओके. ग्रेट. ओके. ओके. ग्रेट ग्रेट. छान छान. ओके. ओके. ग्रेट. छान. येस. ओके. ओके. ग्रेट 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 ग्रेट. छान. म्हणजे आपण असं म्हणायला काय हरकत नाहीये की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज इथे उपस्थित लोक आहेत. सो आनंद आहे की तुम्ही इतक्या संख्येने आज उपस्थित राहिलात. ओके. ग्रेट. छान. चलो मेसेज स्टॉप करायचे आहेत. येस, मेसेज स्टॉप करायचे आहेत सगळ्यांनी. हो हो, मेसेज स्टॉप करायचे आहेत. ओके. येस, तुमचं प्रोफेशन आणि लोकेशन अशा दोन गोष्टी मी विचारल्या होत्या की जेणेकरून आपल्याला थोडंसं काय म्हणतात त्याला कळेल की आपण कोणाशी संवाद साधत आहोत ते. ओके. सो बऱ्याच लोकांनी मेसेज केलेले आहेत. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे. येस, ग्रेट ग्रेट. मी ना एक मेसेज करतो, जर आवाज येत नसेल तर कृपया सेटिंग चेक करा, कारण का 2-3 लोकांचे मेसेज येतात की सर आवाज येत नाही. ओके. ठीक आहे. चलो, फेसबुक आपलं लोडिंग झालेलं आहे. हे बघा, बरेचसे विद्यार्थी आपले आहेत. आता जयश्री गुरव मॅडम आहेत, त्यांचं ही यशोगाथा आहे. कालच पोस्टिंग केली आहे. त्याच्यानंतर इकडे आपले हे सर आहेत, त्यांनी त्या दिवशी प्रोग्राम घेतला, ती ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर स्मिता मॅडम आहेत, त्यांनी प्रोग्राम घेतला. ओके. सो आपले बरेचसे विद्यार्थी ॲज अ ट्रेनर म्हणून पण काम करतात, ॲज अ काउन्सिलर म्हणून पण काम करतात. बरंचसं काय काय सुरू आहे. सो हे सगळं तुम्हाला आपल्या फेसबुक पेजला पण बघायला मिळेल. ओके. त्यामुळे काही टेन्शन नाहीये, सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. त्यामुळे आजकाल सोशल मीडिया खूप फास्ट आहे. एवढंच नाही, तुम्ही जरी गुगलला गेलात, गुगलला फक्त दुर्वा एज्युकेशन टाकलं तरी पण आपली सगळी डिटेल्स तुम्हाला तिथे येऊन जाते विथ गुगल मॅप. ओके. आणि सांगायला मला आवडेल की गुगलला आपल्याला आउट ऑफ 4.7 आपल्या स्टार आहेत, म्हणजे चांगले स्टार आहेत, लक्षात घ्या. ओके. सो चांगले स्टार आहेत आपल्याला, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही आहे. ओके. सो हे थोडक्यात तुम्हाला मी सगळं सांगितलं संस्थेबद्दल, माझ्याबद्दल. ओके. मी तुमच्याबद्दल काही गोष्टी समजून घेतल्या. आता आपण जाऊया आपल्या मेन पीपीटी कडे. ओके. चलो. येस. बघा, वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर, सॉरी माझा व्हिडिओ बंद आहे का? ओके 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 ओके, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके. वेबिनारला सुरू करण्याच्या अगोदर आपल्या संस्थेची काही उद्दिष्ट आहेत ती प्रथमतः सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. ओके. काय उद्दिष्ट आहेत आपल्या संस्थेची? तर सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. ओके, हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. हे दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्देश आहे व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ही 4 उद्दिष्टे घेऊन आपली संस्था काम करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा वेबिनार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल तर की सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि ही जी 4 उद्देश यांचा काय संबंध आहे? तर खूप मोठा संबंध आहे. कसा काय, तो आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. क्लिअर सगळ्यांना? सो आपण उद्दिष्ट समजून घेतली. ह्या वेबिनारमध्ये थोडंसं पुढे जाऊन आपण अजून काही गोष्टी समजून घेऊया. एक मिनिट. वेबिनारला काही नियम आहेत, ते नियम समजून घ्या. वेबिनारचे नियम असे आहेत की सर्वप्रथम इयरफोनचा वापर करा, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल. दुसरं म्हणजे नोटबुक आणि पेन घ्या. काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही लिहून ठेवू शकता. तिसरं म्हणजे एका जागेवरती स्थिर थांबा, जेणेकरून तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल, बरोबर की नाही, आणि माझा आवाज, व्हिडिओ सगळं क्लिअर तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर प्रश्न काही असतील तर ते नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. ओके. कारण का आधीमध्ये प्रश्न विचारल्यावरती एक अनुभव असा आहे की वेबिनार वेळेत संपत नाही. ओके. सो आपल्याला वेबिनार वेळेत संपवायचा आहे आणि म्हणून सुरुवातीला प्रश्न न घेता आपण शेवटी प्रश्न घेणार आहोत. आणि हा जो वेबिनार आहे तो 90 मिनिट चालणार आहे, त्यामुळे तोही टेन्शन नाहीये. ओके. आपण 90 मिनिट पर्यंत हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. सो हे नियम सगळ्यांना समजले असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो. आता या 90 मिनिटांमध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे ना, ते प्रथमतः सगळं समजून घ्या. सगळ्यात पहिले आपल्याला शिकायचं आहे की समुपदेशन काळाची गरज का आहे. समुपदेशन क्षेत्रात व्यवसाय संधी आहे का. दुसरं आहे की समुपदेशक कसं बनायचं. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं. त्याच्यानंतर मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी पण समुपदेशक बनता येतं का, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. येस, ते देखील आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर
कायदेशीर प्रॅक्टिस आम्ही करू शकतो का तुमचा कोर्स केल्याच्या नंतर? येस, ती आपल्याला बघायचं आहे. आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं आणि प्रवेश प्रक्रिया आधी. सो या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या स्टेप बाय स्टेप समजून घ्यायच्या आहेत. आणि माझी एक गॅरंटी आहे तुम्हाला, 100% गॅरंटी आहे, की जर प्रामाणिकपणे जर हा वेबिनार तुम्ही अटेंड केलात, म्हणजे कुठलेही काम न करता, टीव्ही न बघता, बरोबर की नाही, किंवा मग कुठेही असं वेगळं काही न करता, तुम्ही जर प्रामाणिकपणे फोकस देऊन जर का हा वेबिनार अटेंड केलात, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला आज क्लिअर होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये पण याचा खूप जबरदस्त फायदा होईल. ओके, हा मी विश्वास देतो. कोर्स तुम्ही कराल, समुपदेशक बनाल, समुपदेशक केंद्र सुरू कराल, ही खूप लांबची गोष्ट राहिली. माझं असं म्हणणं असतं की मुळात आपल्या आयुष्यात जरी त्याचा काही सकारात्मक बदल झाला तरी खूप झालं. ओके, सो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर प्रामाणिकपणे हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. झोपलेला असाल तर उठून बसा, काम करत असाल तर काम थांबवा, टीव्ही सुरू असेल तर टीव्ही बंद करा, बरोबर की नाही, पण प्रामाणिकपणे सगळा फोकस या वेबिनारकडे द्या. ओके, सो आपल्या वेबिनारची उद्दिष्ट समजली, नियम समजले आणि काय शिकणार आहोत ते सगळ्यांना समजले. ओके, आता आपण पुढे जाऊया. चलो, बघा, तुम्ही फेसबुकला, इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला कुठेतरी जाहिरात पाहिलीत आणि जाहिरात बघून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे की काय वाटतं, खरंच आज समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हो टाईप करा, नो असेल तर नो टाईप करा. फास्ट, थोडंसं इंटरॅक्टिव्ह जाऊया आता. ओके, आता आपण स्लो जाऊया. आता मगापासून आपण थोडंसं इंट्रो करून घेत होतो, आता आपण मेन विषयाला हात घातलेला आहे, त्यामुळे आता आपण स्लो जाऊया. खरंच आज समाजामध्ये समुपदेशनाची गरज आहे का? काय सांगाल? जर असेल तर हो म्हणा, नसेल तर नो म्हणा. फास्ट. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. छान छान. बघा कसं आहे ना, आपण इथे कुठे एक्झाम घेत नाहीये, फक्त काय ना की ज्या विषयासाठी आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत तो विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथपर्यंत आपण आलो. सो आपल्याला इथे व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर व्यक्त झालात तरच तुम्हाला हा विषय समजेल, नाही तर सायकोलॉजी सारखा विषय असा 5-10 मिनिटांमध्ये किंवा वरवर नाही समजू शकत. लक्षात घ्या, तुम्हाला डीप समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्यक्त होणं गरजेचं आहे. येस, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके, चलो, धन्यवाद. हे मेसेज ना फक्त मलाच दिसतात म्हणून ऍज अ ऍडमिन मीच फक्त ते वाचतो, कारण का मी सेटिंग तशी केली आहे. ऍज अ होस्ट तुमचे मेसेज फक्त मलाच दिसतात. ओके, इतरांना ते दिसत नाही, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. चलो, ग्रेट. येस येस, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. चलो, तर आत्ता आहे ना आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करत आहोत आणि इथून आता मात्र डिस्ट्रॅक्शन होणार नाही याची आपण काळजी घेत आहोत. ओके, सो तुम्ही वही पेन सगळं घेऊन तयार आहात आणि बी पॉझिटिव्हली, बी फोकसली तुम्ही माझ्याकडे माझ्या सगळं हे ऐकताय. ओके, चलो, धन्यवाद. आता बघा, आज समाजामध्ये काउन्सिलिंगची गरज आहे का लोकांना, असा मी प्रश्न केला. तुम्ही सगळ्यांनी हो टाईप केलं, येस टाईप केलं, बघ नाही. माझंही उत्तर हेच आहे की हो, आज खरंच समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. पण का गरज आहे ना, हे आपल्याला आता प्रथम समजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला काउन्सिलर बनायचं आहे आणि आपल्याला काउन्सिलर बनून लोकांचं काउन्सिलिंग करायचं आहे. ओके, पण मग बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की सर, मी काउन्सिलर झाल्याच्या नंतर माझ्याकडे लोक येतील का? बरोबर की नाही? सो लोक येतील, काय येतील, कारण का आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. का गरज आहे, कशामुळे गरज आहे, आपण स्टेप बाय स्टेप आता काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यामुळे इथून पुढे अजिबात मिस करू नका, व्यवस्थित समजून घ्या. ओके, बघा, मानसशास्त्र काय सांगतं तिथून आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत की बाबा रे, आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. का गरज आहे, कशामुळे गरज आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकोलॉजी हे सांगतं की माणूस दिवसभरामध्ये 90 ते 95% नकारात्मक विचार करतो आणि फक्त 5% सकारात्मक विचार करतो. हे खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. आपले जे विचार आहेत ना, विचार हे नेहमी सकारात्मक असावेत, कारण आपले विचार आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत, असं कोण सांगते, मानसशास्त्र सांगते. आता हे थोडंसं डिटेलिंग मध्ये आपण जाऊन समजून घेऊया, कारण का वेबिनार जरी मोफत असला तरी ज्ञान अमूल्य आहे आणि एखादी गोष्ट जरी तुम्हाला क्लिक झाली शेवटपर्यंत तरी तुमच्या आयुष्यामध्ये बराचसा सकारात्मक बदल घडू शकतो. ओके, आणि म्हणून प्रामाणिकपणे अटेंड करा. हे मी मगापासून का सांगतोय, कारण का हा वेबिनार कुठलाही सेल्स मार्केटिंगचा नाहीये. ह्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला कुठली स्कीम सांगणार नाहीये. ओके, कुठलंही तुम्हाला प्रोडक्ट
एक्सप्लेन करणार नाहीये किंवा कुठलीही मोटिवेशन मी तुम्हाला देणार नाहीये, तर एक अतिशय महत्वाचा विषय तुमच्याशी मी संवादाच्या माध्यमातून ओके तुम्हाला मी शिकवणार आहे. ओके, सो बघा, सकारात्मक विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत असं मानसशास्त्राला सांगायचं आहे. काय आहे ना, तुम्हाला सांगतो. नकारात्मक विचार जर का एखाद्या माणसाने सारखे केले, ओके, सातत्याने नकारात्मक जर का विचार केले, तर काय होतं माहितीये का, त्या माणसाची मानसिकता जी आहे ना ती नकारात्मक होते. म्हणजे नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते. आणि एकदा का नकारात्मक मानसिकता निर्माण झाली की त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते. बघा, व्यवस्थित समजून घ्या, सायकोलॉजी आहे. ओके, नकारात्मक विचार सातत्याने केल्यामुळे नकारात्मक मानसिकता झाली आणि एकदा का नकारात्मक मानसिकता झाली की त्या माणसाच्या मनामध्ये सातत्याने नकारात्मक भावनांची निर्मिती होते. मग नकारात्मक भावना कुठल्या, प्रश्न, बरोबर की नाही. तर नकारात्मक भावना कुठल्या मित्रांनो, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, फोबिया, ओके, ऍडिक्शन्स, त्याच्यानंतर सुसाईड अटेम्प्ट, ह्या सगळ्या नकारात्मक भावना आहेत. म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की नाही, ताण तणाव, ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, भीती, चिंता, काळजी, ओके, ह्या सगळ्या नकारात्मक भावना आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या नकारात्मक भावना त्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात. ओके, आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे एका समुपदेशकाला, की नकारात्मक विचारच जर का एखाद्या माणसाच्या मनामध्ये आले नाहीत तर नकारात्मक मानसिकता बनणार नाही. आणि नकारात्मक मानसिकता नाही बनली तर नकारात्मक भावनेची निर्मिती होणार नाही. पण आज संपूर्ण जगामध्ये किंवा आपण म्हणूया की जनमानसांमध्ये माणसं जास्तीत जास्त नकारात्मक विचार करताना दिसत आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळे आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. सकारात्मक विचार असावेत, कारण सकारात्मक विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. का असं म्हटलं गेलंय, कारण बघा ना, आज वेबिनारला तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, आपल्या वेबिनारचा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचला होता, पण तुम्ही एक विचार केला होता की बाबा काही झालं तरी सरांचा वेबिनार मला अटेंड करायचा आहे. सो तुमचा एक तो विचार तुम्हाला हे वेबिनार पर्यंत घेऊन आला. म्हणजे आपले विचार हे खूप महत्वाचे आहेत. ते जर का सकारात्मक असतील तर नक्कीच ते आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या यशापर्यंत घेऊन जाऊ शकतात. ओके, यशाच्या शिखरापर्यंत आपल्याला पोहोचू शकतात. इतकी ताकद आपल्या विचारांमध्ये आहे असं मानसशास्त्राला म्हणायचं आहे. पण आज जास्तीत जास्त नकारात्मक विचार माणसं करतात, त्यामुळे नकारात्मक मानसिकता बनली. आणि नकारात्मक मानसिकता बनल्यामुळे आज नकारात्मक भावभावनांची निर्मिती त्यांच्या मनामध्ये होत आहे. आणि याने होतंय असं की माणसाचं जे मानसिक संतुलन आहे ते दिवसांदिवस बिघडत चाललेलं आहे. ओके, माणसाचं म्हणतात ना, जे मानसिक स्वास्थ्य आहे ते दिवसांदिवस खालावत चाललेलं आहे. आणि म्हणून आज आपण आजूबाजूला बघतोय की अनेक लोक ही सुसाईड करतायत. ओके, अनेक लोक ही व्यसनाधीन झालेले आहेत. ओके, अनेक लोकांचे नातेसंबंध हे तुटत चाललेले आहेत. बऱ्याच गोष्टी घडतात, बऱ्याच गोष्टी घडतात. ओके, सो यशाचमुळे आज आपल्या समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. बरं, आता हे सांगते मानसशास्त्र. थोडंसं जर आपण पुढे जाऊया, WHO काय सांगतंय ते देखील आपण समजून घेऊया. WHO असं म्हणायचं आहे की WHO माहिती आहे ना सगळ्यांना, आज तुम्ही गुगलला जर का सर्च केलं तर तुम्हाला सगळी डिटेल येऊन जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जगामध्ये 90% आजार माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. आता इथे ना एक प्रश्न आहे आपल्याला, की सायकोलॉजी पण तेच सांगतंय की नकारात्मक विचारांमुळे आज माणसांना काउन्सिलिंगची गरज आहे. WHO पण तेच सांगतंय. म्हणजे नकारात्मक विचार कुठून येतात हा मुळात मोठा प्रश्न आहे. येते लक्षात तुमच्या, हाच मुळात मोठा प्रश्न आहे. कारण का आपण जेव्हा आईच्या गर्भातून ह्या सुंदर अशा सृष्टीमध्ये जन्म घेतो, ओके, तेव्हा नकारात्मक, सकारात्मक, चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य आपल्याला काय माहिती असतं का? काहीही माहिती नसतं, बरोबर की नाही. चोरी लबाडी काहीच माहिती नसतं. मग हे येतं कुठून माणसामध्ये, हा मोठा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आणि याच्यावरतीच एका समुपदेशकाला काम करायचं आहे. ओके, म्हणजे हे रूट आहे, हे मूळ आहे, ह्या मुळावरती आपल्याला काम करायचं आणि तिथे त्याला कटिंग करायचं. लक्षात घ्या की जेणेकरून कुठलाही माणूस सुसाईड अटेम्प्ट पर्यंत नाही पोहोचला पाहिजे. कुठलाही माणूस बोलतात ना की व्यसनाधीन नाही झाला पाहिजे. कुठलाही माणूस हा आनंदी जगला पाहिजे. ओके, सो यासाठी आज समाजामध्ये काउन्सिलिंगची गरज आहे. इथे लक्षात. थोडंसं अजून पुढे जाऊया. आज काय झालंय ना, बरीचशी मंडळी आपल्या सेंटरला येते माझ्या, सर मी सतत चिंतेमध्ये असतो, पण
कसली चिंता आहे तीच कळत नाही. मला कसली तरी भीती वाटते, कसली वाटते तेच माहिती नाही. सतत मला भीती वाटते कसली तरी, पण कसली वाटते तेच कळत नाही. ओके. काही लोक येतात, म्हणतात की सर मला मोबाईल सोशल मीडियाचं व्यसन लागलंय, ऍडिक्टेड झालोय मी. ओके, म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी पण त्यातून बाहेर पडता येत नाही. सतत मोबाईलमध्ये अडकून असतो मी. ओके, मग ते रील्स बघणं किंवा इतर काही गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी सतत चालू असतात. काही म्हणतात की सर माझं माझ्या घरच्यांची जमत नाहीये, सगळं चांगलं आहे पण फॅमिली प्रॉब्लेम्स आहे. काहींचं असं म्हणणं असतं की सर पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्सिंग करता येत नाही आणि त्याच्यामुळे स्ट्रेस आहे. ओके, त्याच्यामुळे लोड आहे, त्याच्यामुळे सगळा गोंधळ आहे. म्हणजे आयुष्यात सगळं असून सुद्धा नसल्यासारखं आहे. ओके. काहींचं असं असतं की सर स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालाय, की मी एखादी गोष्ट करू शकतो किंवा करू शकते, हा म्हणजे स्वतःवरच माझा विश्वास नाहीये. आणि त्याच्यामुळे आयुष्यामध्ये अपयश अपयश आणि अपयश. ओके. सो हा आत्मविश्वास मला वाढवायचा आहे. काही लोक येतात म्हणतात की सर सतत नकारात्मक विचार येतात मला, म्हणजे मी खूप प्रयत्न करतो, मी युट्यूबचे व्हिडिओ बघतो, हे करतो ते करतो, पण ते तेवढ्यापुरतं, तात्पुरतं, त्याच्यानंतर सगळं ते निघून जातं. ओके. सो मला काय म्हणतात त्याला, सातत्याने नकारात्मक विचार येतात आणि त्याच्यामुळे झालं असं की माझं कशात लक्ष लागत नाही. म्हणजे मी ठरवतो बरंच काय काय, पण मी लक्ष लागत नाही माझं कशामध्ये. ना कामात लक्ष लागत नाही, व्यवसायात लक्ष लागत, ना घरी लक्ष लागत, कुठेच लक्ष लागत नाही. मी पूर्ण गोंधळला गेलोय. काही जण येतात ते म्हणतात की सर सगळं ठीक आहे पण मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत आणि त्याच्यामुळे सगळं थांबून स्वतःचा शेवट करावा असं वाटतंय. म्हणजे थोडक्यात काय, सुसाईड करावं असं वाटतंय. आणि करतात लोक, लक्षात घ्या. आज चांगली चांगली लोक स्वतःचा जीव गमावून बसलेत. तुमच्या समोर उदाहरण आहेत. ओके. सुशांत राजपूत काहीतरी 8 करोड बँकेत होते बॅलन्स, करोड रुपयाचा फ्लॅट होता, एवढं सगळं असून सुद्धा स्वतःला संपून घेतलं. ते खूप जुनं झालं सुशांत राजपूतचं. आपलं लेटेस्ट घेऊया, नितीन चंद्रकांत देसाई. ऍज अ डिरेक्टर, ऍज अ ऍक्टर, ऍज अ प्रोड्युसर, मोठी व्यक्ती होती, बरोबर की नाही. बॉलिवूडमध्ये खूप मोठं नाव होतं त्यांचं. ओके. एनडी स्टुडिओचे मालक. आज सांगा तात्पर्य की इतकी मोठी व्यक्ती स्वतःचं मानसिक संतुलन ती स्थिर स्थावर करू शकली नाही, लक्षात घ्या. ओके. सुसाईड केलं त्या व्यक्तीने. थोडंसं कर्ज झालं होतं आणि त्या कर्जाच्या पैशामध्ये ते त्यांनी स्वतःला संपवून घेतलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ही इतकी मोठी व्यक्ती असून सुद्धा त्या लेवलला कशी काय जाऊ शकते, हा मोठा विचार करण्याचा प्रश्न आहे. एक सुई घ्या आणि स्वतःला टोचण्याचा प्रयत्न करा, बघा किती भीती वाटते, का तर रक्त येईल, बरोबर की नाही. मग ही मंडळी कसं काय स्वतःला संपून घेते, प्रश्न आहे की नाही. म्हणजे काय लेवलला मानसिकता झाली असेल त्या लोकांची. पुण्यामध्ये मागे एक केस झाली, ती IPS ऑफिसर गायकवाड. सकाळी काहीतरी म्हणजे पत्नीला गोळ्या घातल्या, घरी अजून मुलं वगैरे होती त्यांना गोळ्या घातल्या आणि सगळ्यांना संपवल्याच्या नंतर स्वतःला गोळ्या घातल्या. ते मागे पुणा नगर रोडला एक डॉक्टर सकाळी उठल्याच्या नंतर बेडरूम मध्ये पहिला पत्नीला संपवलं, 2 मुलांना शेतावरती घेऊन गेले, विहिरीमध्ये 2 मुलांना ढकललं, घरी येऊन स्वतःला पंख्याला टांगून घेतलं. म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला काय म्हणायचं आहे की आज दिवसांदिवस लोकांचं जे मानसिक स्वास्थ्य आहे ना ते बिघडत चाललेलं आहे. आणि याच्यावरती आपल्याला काय करायचंय, एका समुपदेशकाला काम करायचंय. इथे लक्षात, एका समुपदेशकाला इथे काम करायचं आहे की आज लोकांचं जे बिघडलेलं मानसिक स्वास्थ्य आहे ना ते आपल्याला चांगलं करायचं आहे. म्हणजे नकारात्मक मानसिकतेतून आपल्याला काढायचंय आणि त्यांना सकारात्मक मानसिकतेमध्ये आणायचंय. हे काम एका समुपदेशकाला करायचं, लक्षात घ्या. ओके. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आहे असं मी नेहमी सांगतोय, मी रिपीटेडली सांगतोय. कारण का आपल्याला कुठलीही बोलवच्चनगिरी करायची नाही, आपल्याला कुठलीही प्रोडक्ट विकायचं नाही, सेल्स मार्केटिंग करायचं नाही, तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य वाचवायचंय. येते लक्षात. आणि यासाठीच आपल्या समाजामध्ये, ओके, मोठ्या संख्येने समुपदेशकांची गरज आहे. कारण की ह्या सगळ्यांना आपल्या मदतीची गरज आहे. मी आपल्या का म्हणतोय, कारण का तुम्ही सगळे काउन्सिलर बनण्यासाठी आला आहात, बरोबर की नाही. सो आपल्या मदतीची गरज आहे. बघा, आज झालंय असं ना की मुंबई पुणे, ओके, शहरी भाग जर का तुम्ही सोडलात तर बाकी ठिकाणी काउन्सिलिंग हा प्रकारच माहिती नाही लोकांना. ही पहिली गोष्ट. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की हा सगळा कोर्स घेण्यामागचा किंवा वेबिनार घेण्यामागचं कारण काय, तर आज कुठून कुठून फोन येतात मला की सर मी नांदेडवरून बोलतोय, सर मी नागपूरवरून बोलतोय, सर मी बुलढाण्यावरून बोलतोय, माझा असा असा प्रॉब्लेम आहे. ओके. सो मला काउन्सिलिंगची गरज आहे. आता होतं असं की माझी काउन्सिलिंगची फी कमी आहे,
पण इथे मुंबईमध्ये त्यांना येणं, राहणं, खाणं, पिणं नाही परवडत ना, नाही परवडत. म्हणून आपला हा जो काही प्रयत्न सुरू आहे ना मित्रांनो, तो एवढाच आहे की आपल्याला तालुका, जिल्हा, शहरी विभागामध्ये सक्षम समुपदेशक घडवायचे आहेत, की जेणेकरून तिथल्या व्यक्तीला तिथल्या तिथे समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देता येईल आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणता येईल. कारण जर त्या व्यक्तीला योग्य वेळेमध्ये जर का आपल्याकडून समुपदेशन नाही मिळालं, तर ती व्यक्ती कुठल्याही लेवलला जाऊ शकते. इथे लक्षात, म्हणजे ती स्वतःलाही संपून घेऊ शकते, सोबत परिवाराला पण काहीतरी बरं वाईट करून घेऊ शकते. आणि हे न घडावं समाजामध्ये, यासाठीच आपला हा सगळा अट्टहास आहे, यासाठीच आपली सगळी चळवळ आहे, की आपण समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आज अनेक समुपदेशक हे घडत आहेत. ओके. सो माझा एक प्रामाणिकपणे प्रश्न आहे की इथपर्यंत सगळ्यांना कळलं बरोबर की नाही, की समुपदेशनाची गरज आज समाजामध्ये का आहे, लोकांना कशासाठी आहे, हे इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं. आता मला तुम्हाला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे की हे काम करण्यासाठी किती जण प्रामाणिकपणे तयार आहेत, त्यांनी फक्त येस टाईप करायचा. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. ओके, सो येस टाईप करायचा फास्ट. हे काम करण्यासाठी किती जण तयार आहेत प्रामाणिकपणे, त्यांनी येस टाईप करा. Great. छान. ओके, ग्रेट, छान. ओके, चलो, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे. जवळपास 58 मेसेज आलेले आहेत मला. ओके, ग्रेट ग्रेट, चलो, काही हरकत नाही. येस, धन्यवाद धन्यवाद सर. ओके, ठीक आहे. तर बघा, आता समजून घेणं गरजेचं आहे की हे इतकं जबाबदारीचं काम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ना प्रथम ते शिकावं लागेल. आणि त्यासाठीच आपला हा अभ्यासक्रम आहे आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण फक्त तो तुम्हाला सांगणार नाहीये, तर त्यामध्ये इन डिटेलिंग मध्ये जाऊन काही पॉईंट्स तुमच्यासाठी पण मी सांगणार आहे आणि त्या खूप महत्वाच्या आहेत. ओके, म्हणजे अभ्यासक्रमासोबतच मी तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे, ते खूप खूप महत्वाचे आहेत. ओके. सो ऍज अ काउन्सिलर बनायचं जर का तुम्हाला असेल आणि लोकांचं काउन्सिलिंग जर करायचं असेल, तर तुम्हाला हा अभ्यासक्रम शिकणं गरजेचं असतो. आणि त्या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं ना, ते तुम्हाला मी आता एक्सप्लेन करणार आहे. ओके. बघा, सगळ्यात पहिले जे तुम्हाला शिकवलं जातं आपल्या अभ्यासक्रमामध्ये, ते म्हणजे मानसशास्त्र. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की नाही सर, मला कॉलेजला मानसशास्त्र विषय नव्हता किंवा मला कुठल्याही डिग्री डिप्लोमाला हा विषय नव्हता, पण माझी इच्छा आहे की काउन्सिलर म्हणून काम करण्याची. ओके. सो मी करू शकतो का, बरोबर की नाही, मी करू शकतो का? तर येस, तुम्ही करू शकता. का करू शकता? कारण का तुम्हाला मानसशास्त्र हा विषय ह्याच्यामध्ये शिकवला जातो. इथे लक्षात तुमच्या, मानसशास्त्र हा विषय तुम्हाला शिकवला जातो. ह्याच्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे नक्की काय, मानसशास्त्राचा उगम केव्हा झाला, माणसाची उद्दिष्टे कोणती आहेत, विस्तार, ओके, त्याचे जनक कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. तुम्हाला इथे प्रत्येक गोष्ट इन डिटेलिंग मध्ये तुम्हाला शिकवली जाते. क्लिअर सगळ्यांना? आणि त्याच्यामुळे तुमचं बॅकग्राऊंड जर नसेल तर काही टेन्शन नाहीये. तुमची जर इच्छा असेल ना शिकण्याची, तर तुम्ही शिकू शकता आणि हे काम करू शकता. क्लिअर? बऱ्याच लोकांचा प्रश्न हा क्लिअर झाला. आता ह्याच्यामध्ये मानसशास्त्र हा विषय शिकवल्याच्या नंतर तुम्हाला पुढील जो विषय शिकवला जातो तो म्हणजे समुपदेशन. की मानसशास्त्राच्या आधारावरती एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन करण्यासाठी हा दुसरा विषय तुम्हाला शिकवला जातो. ह्याच्यामध्ये काय शिकवलं होतं, तर समुपदेशन म्हणजे नक्की काय, समुपदेशकासाठी काही महत्वाचे नियम्स. ओके. समुपदेशनाची गरज का आहे लोकांना, किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातात. आता इथे ना एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते, म्हणजे नक्की काय, समुपदेशन समुपदेशन आहे. तर तसं नाहीये मित्रांनो, त्याच्यामध्ये पण काही प्रकार आहेत. किती कोणते ते तुम्हाला कोर्समध्ये शिकवले जातील. आता इथे ना थोडंसं आपण डिटेलिंगमध्ये जाणार आहोत की समुपदेशन म्हणजे नक्की काय. बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये, समुपदेशन म्हणजे एखाद्याला मोटिवेट करणं, किंवा समुपदेशन म्हणजे एखाद्याला छान छान गोष्टी सांगणं, त्याला काय म्हणतात त्याला, त्याचं माइंड डायव्हर्ट करणं. ओके, त्याला मोटिवेट करणं. तर एक गोष्ट लक्षात घ्या की समुपदेशन म्हणजे एखाद्याला मोटिवेट करणं किंवा छान छान गोष्टी सांगणं म्हणजे समुपदेशन नाही.
इथे लक्षात, समुपदेशन हा भाग खूप वेगळा आहे. ओके. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एखाद्या झाडाकडून जर का मला चांगली फळं पाहिजे असतील, फुलं पाहिजे असतील, तर मला त्या झाडाच्या फांदींना खत टाकून पाणी टाकून काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. मला जर का त्या झाडाची ग्रोथ करायची असेल तर त्या झाडाच्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे. ओके. त्या मुळावरती खत पाणी टाकणं गरजेचं आहे. तसंच जर मला एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर काढायचं असेल, सुसाईड अटेम्प्टमधून बाहेर काढायचं असेल, त्याच्या रिलेशनशिपमध्ये जर का त्याला चांगला बदल घडवून आणायचा असेल, बरोबर की नाही, त्याच्या आयुष्यात त्याला सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल, तर त्याला वरवर आपण गोष्टी सांगून त्याला वरवर मोटिवेट करून काय फायदा आहे का, मला सांगा. ओके. म्हणजे त्याला स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, फोबिया याच्यातून जर का आपल्याला बाहेर काढायचं असेल, तर त्याला वरवर गोष्टी सांगून वरवर मोटिवेट करून काही फायदा नाही. कारण का, मोटिवेशन डझन वर्क. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. मोटिवेशन डझन वर्क. मी ना तुम्हाला हा विषय ना खूप वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो, फुल एनर्जेटिक, खूप मोटिवेट करून मस्त हसत कर तुम्हाला खूप सांगू शकतो, पण त्याचा फायदा नाही, लक्षात घ्या. ओके. कारण का, एक जबाबदारी आहे एक काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं म्हणजे, आणि ती जबाबदारी त्या जबाबदारीच्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आणि म्हणून इथे एक गोष्ट समजून घ्या की समुपदेशन म्हणजे ते नाही आहे. समुपदेशन म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आपण. ओके. त्यासाठी तुम्हाला हिस्ट्री फॉर्म देईन मी माझ्याकडून. एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करण्याच्या अगोदर त्याचा आपण हिस्ट्री फॉर्म भरून घेतो, आणि त्या माणसाची हिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे. आणि ती हिस्ट्री समजून घेतल्याच्या नंतर समजा त्याला तो डिप्रेशन मध्ये गेला, मग तो डिप्रेशन मध्ये जाण्याचं कारण काय, त्याचं रूट काय, त्याची स्टार्टिंग काय, हे आपल्याला फाइंड आउट करावी लागते. ओके. आणि त्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला तिथे सोल्युशन शोधावं लागतं, आणि तिथे त्याचं काउन्सिलिंग करावं लागतं. इथे लक्षात. आणि हे कसं करायचं, काय करायचं, हेच आपल्याला इथे शिकायचं आहे. ओके. कारण का, आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. ओके. कसं आहे, समुपदेशन करताना समुपदेशकाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ओके. आणि ती काय, कसं, हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. बरं, काही महत्वाचे नियम्स आहेत, ते पण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे बरेचसे MSW झालेले विद्यार्थी आहेत, बरेचसे PhD इन सायकोलॉजी झालेले विद्यार्थी आहेत, बरेचसे काउन्सिलिंग सायकोलॉजी झालेले विद्यार्थी आहेत, बरेचसे MS काय म्हणतात, क्लिनिकल सायकोलॉजी. ओके. बरेचसे विद्यार्थी सायकोलॉजी बॅकग्राऊंड वाले आहेत, की त्यांचं असं म्हणणं आहे की सर, आतापर्यंत आमचा कॉन्फिडन्स वाढलाच नव्हता इतका अभ्यास करून सुद्धा, पण जेव्हा तुमचा अभ्यासक्रम आम्ही अभ्यासला आणि जेव्हा तुमचे नियम आम्ही अभ्यासले, तेव्हा आमच्यात कॉन्फिडन्स आला, तेव्हा आम्हाला हे कळलं की येस, आम्ही कुठल्याही व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो. ओके. कारण का, तुमचे ते नियम्स. ओके. सो हा नियमांचा जो भाग आहे ना, तो देखील अतिशय महत्वाचा आहे. सो हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. मानसशास्त्र आणि समुपदेशन हे दोन विषय खूप महत्वाचे आहेत, जिथे तुमचा पाया भक्कम केला जातो. म्हणजे 7 मजली बिल्डिंग जर का उभी करायची असेल, तर एक मजला खाली खोदणं गरजेचं आहे. सेम तसंच आहे की तुम्हाला जर तालुका, जिल्हा, शहरी भागामध्ये मला सक्षम बनवायचं असेल, तर तुमचा पाया भक्कम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे दोन विषय प्रथम तुम्हाला शिकवले जातात. इथे अजून एक गफलत सांगतो तुम्हाला, बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही की हे दोन विषय वेगळे आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, मानसशास्त्र हा विषय वेगळा आहे, समुपदेशन हा विषय वेगळा आहे. आपल्याला मानसशास्त्राच्या आधारे एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन करायचं आहे. झालंय काय ना, की ते एकत्र उच्चार केल्यामुळे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं. म्हणजे गंमत अशी आहे की मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण हे माहिती नाहीये की काउन्सिलिंग सायकोलॉजी हा फक्त उच्चार आपण करतो, पण ते दोन्ही विषय वेगळे आहेत. येते लक्षात. सो हे दोन्ही विषय तुम्हाला शिकून तुमचा पाया भक्कम करतो मी, आणि नंतर मग आपला अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात करतो. मग त्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स आहेत. ओके. मग ते काय काय आहेत, कसं कसं आहे, ते तुम्हाला मी आता इथे डिटेलिंग मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके. दोन विषय तुम्हाला समजले काय असणार ते. आता आपण इन डिटेलिंग मध्ये आपला सिलेबस समजून घेऊया. आता पुढे तुम्हाला जे शिकवलं जातं, मानसशास्त्र झालं, समुपदेशन झालं, दोन विषय शिकवले. आता एक समुपदेशक म्हणून आपण एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसं सुधारू शकतो, हे तुम्हाला इथे शिकवलं जातं. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, की खरंच आज समाजामध्ये रिलेशनशिप काउन्सिलिंगची गरज आहे का? येस ऑर नो? काय सांगाल? खरंच आज समाजामध्ये नातेसंबंध समुपदेशनाची गरज आहे का? येस ऑर नो? जर असेल तर येस बोला, जर नसेल तर नो बोला. कारण का,
आपल्याला पण ते माहिती असणं गरजेचं आहे ना, की कुठे काय गरज आहे समाजामध्ये. ओके. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज जर का तुम्ही जर का फॅमिली कोर्टात गेलात, तर वर्षानुवर्ष केसेस चालू आहेत आणि इतकी लाईन असते की तुम्ही म्हणाले की अरे बाप रे, न आलेलं बरं इथे. येते लक्षात? न आलेलं बरं इथे. इतकी लाईन असते. आणि आज झालंय असं ना, की आज रिलेशनशिप मध्ये काय झालंय की इतका दुरावा निर्माण झालाय आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो हात आहे ना, तो सोशल मीडियाचा आहे. ओके, मोबाईल्स. कारण का जेव्हापासून मोबाईल्स आली, तेव्हापासून प्रत्येक जण आपापल्या विश्वामध्ये एंगेज झालाय. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालंय की एकमेकांमधला जो संवाद होता ना, तो संवाद निघून गेलाय. आज प्रत्येकाच्या मोबाईलला पासवर्ड आलाय. ओके, दोघांच्या मोबाईलला पासवर्ड आहे, दोघांच्या मोबाईलला सिक्युरिटी कोड आहे, आणि त्यामुळे एकमेकाच्या मोबाईलला हात लावू शकत नाही. ओके. बरं, दोघेही जॉब करतात, त्यामुळे दोघेही एका रेसमध्ये पळतायत. माझी पर्सनल लाईफ, माझे पर्सनल स्पेस, माझे पर्सनल स्टेटस, माझे गोल्स, माझं अचिव्हमेंट, माझं करिअर, ह्या माझ्यामध्ये इतके काही दूर झालेत एकमेकांपासून की घरातून बाहेर पडताना फक्त एकत्र बाहेर पडतात. पण दिवसभरामध्ये कोण कुठे काय करतंय कोणालाही काही घेणं देणं नाही. म्हणजे समाजासाठी ते एकत्र आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये परिस्थिती खूप वेगळी आहे. येतंय लक्षात? आणि ही खूप भयानक चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे आज मी मुंबईसारख्या ठिकाणचं तुम्हाला मी सांगतो की एक्सटर्नल अफेअर, ओके, म्हणजे बाह्य संबंध हे वाढत चाललेले आहेत. लग्न होऊन सुद्धा आज बाहेर अफेअर सुरू आहेत. ओके. आणि त्याची अनेक कारणं आहेत, आपण याच्यामध्ये बघूच आपल्या कोर्समध्ये. त्यामुळे झालंय असं ना मित्रांनो, की आज आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडतायत, बऱ्याच गोष्टी घडतायत. डिवोर्स तर, अरे म्हणजे 10-10, 15-15 वर्ष झालीत लग्नाला, आणि आता डिवोर्स घेत आहेत. माझ्याकडे त्या दिवशी एक केस होती, कोल्हापूर मधली केस आहे ती. म्हणजे कोल्हापूर मधून ती लोक 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये आलेत, पळून आलेत, लग्न केलं. 10 वर्षही लग्नाला, लग्न झालं, लगेच दुसऱ्या वर्षी मूल झालं. म्हणजे मुलगा आता 9 वर्षाचा आहे, आणि आत्ता त्यांना डिवोर्स पाहिजे. लक्षात घ्या. येतं लक्षात? म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे, इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे हे तुम्हाला ना इन डिटेलिंग मध्ये शिकवलं जातं आपल्या कोर्समध्ये, की कुठले टूल्स टेक्निक्स आपण वापरू शकतो, कुठले फॉर्म्युले आपण वापरू शकतो, एक काउन्सिलर म्हणून आपण कशा पद्धतीने ही केस हँडल करू शकतो, तुम्हाला शिकवलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला शिकवलं जातं, तर एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची. ओके. एखाद्या व्यक्तीची वर्तणूक समस्या कशी दूर करायची. आज प्रत्येक व्यक्तीची ज्याचं बिहेवियर आहे, जे ना बिहेवियर, आपण ज्याला बिहेवियर प्रॉब्लेम्स, हा खूप वेगळा आहे. ओके. आणि खरंच आज दिवसेंदिवस त्या समस्या देखील वाढत चाललेल्या आहेत. ओके. वर्तणूक समस्या देखील आज दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत, आणि त्या देखील कशा दूर करायच्या हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालवायची, एखाद्या व्यक्तीच्या वेळेचे नियोजन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये आपल्या कोर्समध्ये शिकवल्या जातील. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. एखाद्या व्यक्तीने त्याच्यासाठी योग्य करिअर कसं आणि कोणतं निवडावं हे देखील शिकवलं जाईल. एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करावं, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा. थोडंसं ह्याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये जाऊया. जे जे महत्वाचे पॉईंट आहेत ना, त्यात मी तुम्हाला डिटेलिंग मध्ये जाऊन थोडंसं काही गोष्टी एक्सप्लेन करतोय. काय झालंय माहितीये का, कोरोना लॉकडाऊन. ओके. सगळेच जण आपण त्याला बळी गेलो होतो. आणि तेव्हा असं झालं की प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आला. आणि अँड्रॉइड मोबाईल आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये नेट आलं, इंटरनेट आलं. आणि मग इंटरनेट आल्याच्या नंतर मग पहिले झालं व्हॉट्सअप चालू झाला, सगळेजण व्हॉट्सअपला आले. त्याच्यानंतर फेसबुक. ओके. मग युट्यूब, मग त्यानंतर इंस्टाग्राम, मग त्याच्यामध्ये रील्स, मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे बरंचसं काय 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 ते सगळं माणूस त्याच्यामध्ये एंगेज होत गेला. तुम्हाला माहिती आहे का, एका सर्वेनुसार आता जगामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकाला देश आहे की जिथे इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर हे जास्त केलं जातं. म्हणजे काही वर्षापूर्वी आपण खूप लांब होतो, पण आता कोरोना नंतर आपण खूप जवळ आलो, की आपण 3ऱ्या क्रमांकावरती आलो. आता याचा वाईट परिणाम तुम्हाला मी सांगतो काय झालंय ते, की काही लोक इतकी आधीन गेलेत ना त्या सोशल मीडियाच्या, की त्यांना ना काहीच आयुष्यामध्ये नाहीये. बस तेवढंच आहे फक्त. सतत ते वेब सिरीज बघत बसणं, रील्स बघत बसणं. ओके. किंवा मग एखादा स्वतःचा व्हिडिओ बघून टाकणं, स्वतःचे व्हिडिओज बनवणं.
ओके. काही नाही दुसऱ्या आयुष्यामध्ये, बस फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल, किंवा मग काही लोक गेम्स. ओके. आजकाल तर मोठमोठी लोक पण गेमचं प्रमोशन करतात, त्यामुळे बरीचशी लोक त्यात अडकत चालले आहेत. सो हा एक ना वेगळा आजार आहे, लक्षात घ्या, की जिथे सोशल मीडिया इंटरनेटचं काही लोकांचं ऍडिक्शन झालेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे पर्सनल लाईफ मधून फोकस त्यांचा निघून चाललाय, त्यांच्या करिअर मधून फोकस निघून चाललाय. येते लक्षात तुमच्या? आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर करणं. अजून एक तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे मोठे आहात, की ह्या मोबाईलवरती किंवा ह्या इंटरनेटचा वापर करून आजकाल सेक्शुअल कंटेंट पण जास्त पाहिला जातोय. ओके. जास्त पाहिला जातोय, म्हणजे पॉर्न साईट्स वरती जाऊन तिथे ते सेक्शुअल व्हिडिओ बघणं, हा जो प्रकार आहे तो वाढत चाललाय दिवसांदिवस. बरं, जे अबाव 40 आहेत ना, 40 किंवा 50 पर्यंत, त्यांच्यामध्ये तर हा प्रमाण खूप आता दिसून यायला लागलेला आहे, की त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, की आठवड्यातून बघावं लागतं. बरोबर की नाही? त्याच्यानंतर म्हणजे माझ्याकडे एक मागे केस आली होती, की सर मला त्याची सवय लागलेली आहे, की मला रोज बघावंसं वाटतं. ओके. म्हणजे मोबाईल्स मध्ये मला रोज ते सेक्शुअल व्हिडिओ बघावेसे वाटतात. सो मला असं कळतंय की मी चुकतोय कुठेतरी, किंवा जर चुकून माझ्या मुलांच्या हातामध्ये माझा मोबाईल गेला आणि जर का त्यांनी पाहिलं, तर मग ते चुकीचं होईल. सो मला आता ह्याच्यातून बाहेर पडायचंय, की हे मला नाही बघायचंय. सो त्यासाठी मला काहीतरी तुम्ही उपाय सांगा. ओके. सो सांगा, तात्पर्य काय माहितीये का मित्रांनो, की आज खरंच ह्या सोशल मीडियाच्या अधीन गेलेली आहेत लोक, आणि त्याचे बरेचसे दुष्परिणाम होत आहेत, आणि त्याला कसं बाहेर काढायचं हे तुम्हाला याच्यात शिकवलं जाईल. कुठले टूल्स वापरू शकतो, कुठले टेक्निक्स वापरू शकतो, कुठले फॉर्म्युले आपण वापरू शकतो, ॲज अ काउन्सलर हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाईल. कदाचित तुमच्यापैकी पण कोणी असं असेल की त्याला सोशल मीडियाचं ऍडिक्शन झालं असेल, सतत रील बघणं किंवा सतत, तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून क्लिअर होऊन जातील. ओके. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं, हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. कारण काय झालंय माहितीये का, एक गोष्ट तुम्हाला मी इथे क्लिअर करतो. गरीब असो त्याला पण ताणतणाव येतोय, मध्यमवर्गीय असो त्यालाही ताणतणाव येतोय, श्रीमंत असो त्यालाही ताणतणाव येतोय. ओके. अगदी करोडपती असो त्याला पण ताणतणाव येतो. म्हणजे बऱ्याच लोकांना जे वाटतं ना, की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय टेन्शन आहे. ओके. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला पण काय टेन्शन नाही, तर असं नाहीये. ओके. गेली 17 वर्ष झाली मी काम करतो या क्षेत्रामध्ये, पाहिलंय की चांगल्या चांगल्या लोकांना पण बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. फक्त आपल्याला असं बाहेरून वाटतं की नाही हे सगळं व्यवस्थित असेल, पण असं नाहीये. ओके. आज बघा ना, महाजनी बॉलिवूडचे स्टार, ओके, कुठे गेले? पुण्यात गेले, तिथे वर्षभर राहत होते बंद खोलीमध्ये, संपलं ना आयुष्य, संपलं. 3 दिवस झाले, कोणाला काही कल्पना नव्हती. नंतर ते स्मेल मारायला लागले रूम मधनं, म्हणून शेजाऱ्याने बघितलं, तेव्हा कळलं. म्हणजे कोणाच्या आयुष्यामध्ये काय सुरू असेल हे तुम्हाला माहिती नाहीये. त्यामुळे बाहेरून अंदाज लावणं, एखाद्याच्या कपड्यावरून, एखाद्याच्या पर्सनॅलिटीवरून, एखाद्याच्या गाडीवरून, एखाद्याच्या बंगल्यावरून, हे अजिबात योग्य नाहीये. ओके. तुम्हाला मी शिकवेन काउन्सिलिंग मध्ये जे नियम्स आहेत, सगळ्या नियमांमध्ये तुम्हाला शिकवेनच मी त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, की आज प्रत्येक माणसाला, म्हणजे 100पैकी 100 माणसाला ना स्ट्रेस लेवल आहे. ओके. काहींची कमी लेवलला आहे, काहींची मध्यम लेवलला आहे, काहींची हाय लेवलला आहे. पण प्रत्येक माणूस हा स्ट्रेसमध्ये आयुष्य जगतोय सध्याच्या कंडिशनला. आणि का? तर साधं गणित आहे, की प्रत्येक माणसाच्या सुखाची, आनंदाची, समाधानाची व्याख्या बदललेली आहे. ओके. पूर्वी जी व्याख्या होती सुखाची, समाधानाची, आनंदाची, ती वेगळी होती. आज वेगळी आहे. पूर्वी म्हणतात ना, एका भाकरीमध्ये लोक किंवा एका भाकरीच्या तुकड्यामध्ये लोक समाधानी होती. आता तसं नाहीये. ओके. पूर्वी एक घर असेल बस झालं, आज तसं नाहीये. पूर्वी एक छोटीशी गाडी असेल बस झाली, आज तसं नाहीये. म्हणजे आज आहे ना, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, लक्षात घ्या. स्वतःकडून पण आणि इतरांकडून पण, आणि तिथे मोठा प्रॉब्लेम होत चाललाय, लक्षात घ्या. आज गरजा वाढलेल्या आहेत, येते लक्षात. आणि त्याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी घडतायत. म्हणजे तसं जर बघायला गेलं ना, तर प्रत्येक माणूस सध्या सुखी राहू शकतो, पण तो राहत नाही. का नाही राहत आहे? बरीचशी कारणं आहेत. आणि त्या सगळ्या कारणांमुळे आज स्ट्रेस हा गॅरंटेड येतोय, प्रत्येकाला येतोय. आणि आता भयानक असं झालंय, थोडंसं पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, की पूर्वी काय होतं माहितीये का, स्ट्रेस आला तर ठीक होतं, माणूस ऍडजस्ट करत होतं. आता तसं नाही होतंय. हा स्ट्रेस असा भयानक झालाय ना आता, अटॅक, डायरेक्ट पॅनिक अटॅक.
बघा ना, आज कित्येक लोक आपण बघतोय की अटॅक आला आणि अटॅकने मेले, क्षणामध्ये जात आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, सायंटिफिक कोण डॉक्टर असेल त्यांना माहिती असेल की तुमची स्ट्रेस लेवल जेवढी वाढते ना, ओके, तेवढा तुम्हाला जास्त धोका असतो पॅनिक अटॅक येण्याचा, हार्ट अटॅक येण्याचा. लक्षात घ्या, कारण त्यात प्रेशर येतं. ओके. सो आज आपण कित्येक गोष्टी बघतोय आज समाजामध्ये की अटॅकने गेला, काय झालं, चांगली व्यक्ती होती अटॅकने गेला. मग हा अटॅक काय येतोय, कारण का अतिविचार. ओके, अतिविचार. मग आपण काय बघितलं सुरुवातीला, केलं बघितलं की नाही आपण, मानसशास्त्र काय म्हणतं की सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता होते, आणि एकदा का नकारात्मक मानसिकता झाली की त्याच्यामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते. मग तिथे स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिरोबिया, ह्या सगळ्या नकारात्मक भावना काय करतात, त्या माणसाला घेरतात आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडवून टाकतात. मग एकतर तो स्वतःला संपून घेतो, सुसाईड तरी करतो, नाही तर त्याला फिजिकल काहीतरी डॅमेज होऊन तो त्याला अटॅक येतो. त्यामुळे हा जो स्ट्रेस आहे ना, तो मॅनेज करणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि तो जर आपण मॅनेज नाही केला वेळेमध्ये तर अनर्थ होऊ शकतो, लक्षात घ्या, अनर्थ होऊ शकतो. ओके. मग ह्या स्ट्रेसमधून कसं बाहेर काढायचं एखाद्या व्यक्तीला, शिकवलं जातं. याच्यामध्ये आपण काय टूल्स टेक्निक्स वापरू शकतो, काय फॉर्म्युला वापरू शकतो, सगळं शिकवलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या जातात आपल्या कोर्समध्ये. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. क्लिअर? चलो पुढे जाऊया आपण. एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवल्या जातात. आता हे सगळं महत्वाचं जे आहे ते म्हणजे असं आहे की हे सगळं तुम्हाला मी शिकवेन, पण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करायचा खूप महत्वाचं आहे की नाही. कारण का आज मार्केटमध्ये सगळे लोक सगळं शिकवतात, पण शिकवलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे बऱ्याच वेळेला आपल्याला शिकायला मिळत नाही, कारण का झाकली मूठ 6 लाखाची. इथे तसं नाही मी करणार. इथे तुम्हाला ना, जे काही मी ज्ञान तुम्हाला देणार आहे ह्या कोर्समध्ये, त्या ज्ञानाचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला शिकवलं जाणार आहे. म्हणजेच काय, की एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना आपलं बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे. ओके. आपल्या काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, किती वेळ काउन्सिलिंग करायची. ओके. किती सिटिंग घ्यायच्या, किती फी घ्यायची काउन्सिलिंगची. एखादी व्यक्ती जर का बोलतच नसेल काउन्सिलिंग, त्याला बोलतं कसं करायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या तुम्हाला कुठे शिकवल्या जात नाहीत, कुठे वाचायला देखील मिळणार नाहीत तुम्हाला. ओके. पण गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवातून मी तुम्हाला काय करतोय, इथे शिकवणार आहे. ओके. पाहिजे तुम्हाला एक अभिप्राय दाखवतो. हे अमृत चव्हाण सर आहेत. हा अभिप्राय फक्त व्यवस्थित तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचंय तुम्हाला ते. ओके. हे खूप मोठे अँकर आहेत. होम मिनिस्टर नावाचा यांचा स्वतःचा एक प्रोग्राम आहे. युट्यूबला बरेचसे फॉलोअर्स आहेत. ओके. सतत त्यांचे मोठमोठे प्रोग्राम चालू असतात. नमस्कार, मी अमृत चव्हाण, गारगोटी, कोल्हापूर जिल्हा. नुकताच मी ज्ञानेश्वर सक्पा सरांचा अमृतेशनाचा कोर्स पूर्ण केला आणि या कोर्सबद्दल मी खूप समाधानी आहे. कारण सरांचं जे नॉलेज आहे ते खूप डीपमध्ये सरांचं नॉलेज आहे. गेली 15 वर्ष सर जे अनुभव घेत आहेत ते अनुभव सरांनी आमच्यासमोर शेअर केलेले आहेत. आणि हे अनुभव, ही जे नॉलेज आहे, ही नॉलेज कोर्समधील प्रत्येक ट्रेनरला कशा प्रकारे सांगता येतील हे तळमळीने सरांनी सांगितलेलं आहे. आणि ही तळमळ माझ्या मनाला खूप भावलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या कामाला लागतात आणि ज्यावेळी काउन्सिलर प्रत्यक्ष फील्डवरती वर्क करत असतो त्यावेळी त्याला अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण ज्ञानेश्वर सक्पा सरांनी आपल्या मागील 15 वर्षाच्या अनुभवामधूनच त्यांनी डायरेक्ट आम्हाला अनुभव शेअर केलेले आहेत की तुम्ही या ठिकाणी चुकू शकता किंवा या ठिकाणी तुमची चूक होण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी न डगमगता कशा प्रकारे पुढच्या वेळी त्या चुकीमध्ये कशी सुधारणा करता येईल यासाठी सरांनी खूप तळमळीने आम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर पुढील लाईफ टाईममध्ये तुम्हाला कधीही काउन्सिलिंगसाठी मदत लागली तर एनी टाईम आपल्या सोबत असल्याचा विश्वास सरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचा खूप मनापासून आभारी आहे. आणि अशीच माहिती सरांच्या मार्फत दुर्वा एज्युकेशन मार्फत आम्हाला मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. ओके. म्हणजे इथे मला तुम्हाला काय सांगायचं होतं की सरांनी काय आता सांगितलं की
कुठे काय आपण एक काउन्सिलर म्हणून काम करत असताना कुठे चुकू शकतो किंवा कुठे काय केलं पाहिजे हे सगळं इन डिटेलिंग मध्ये तुम्हाला शिकवतात आणि तेच खूप महत्वाचं असतं. कारण मी आज बऱ्याच लोकांचा अनुभव घेतलाय, सर मी हा कोर्स केला, तो कोर्स केला, तो कोर्स केला, मग सगळे सांगतात तुम्हाला काय फायदा झाला नाही. ओके, मग तुमचा कोर्स करून मला फायदा होईल का, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, बरोबर की नाही. सो म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवलेला आहे की इथे तसं नाहीये. फक्त तुम्हाला हे शिकवलं जाणार नाहीये, तर ते शिकवलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. एवढंच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवायचं होतं. ओके, आता आपण पुढे जाऊया. समस्यांवरती उपाय कसे द्यायचे हे देखील तुम्हाला शिकवलं जाईल, कारण का हे खूप महत्वाचं आहे. ओके, तुमच्याकडे एखादी व्यक्तीची येणार ती समस्या घेऊन येणार आहे. ओके, मग ती स्ट्रेसमध्ये असेल, डिप्रेशनमध्ये असेल किंवा एनएक्झायटीमध्ये असेल, फिअर फोबियामध्ये असेल, सुसाईड अटेम्प्ट केली असेल, व्यसनाधीन असेल, रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असेल, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल, करिअर काउन्सिलिंग पाहिजे असेल करून, व्हॉट एव्हर काही असू शकतं ना. मग त्याच्यावरती त्याला आपण एक काउन्सिलर म्हणून कशा पद्धतीने काउन्सिलिंग करू शकतो हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, इथे एक सिक्रेट तुम्हाला सांगतो की दोन व्यक्ती तुमच्याकडे सेम समस्या घेऊन येतील, पण त्या दोघांचंही काउन्सिलिंग सेम होणार नाही. मग तुम्ही म्हणाल की सर असं कसं काय, जर समस्या सेम असेल तर काउन्सिलिंग पण सेमच झाली पाहिजे ना. असं नाहीये. मी मगाशी तुम्हाला सांगितलं नाही की तुम्हाला हिस्ट्री फॉर्म देईन मी, आणि त्या हिस्ट्री फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला त्या हिस्ट्री फॉर्म नुसार त्याचं काउन्सिलिंग करायचं, म्हणजे तुम्हाला खूप सोपं करून देईल आहे. ओके, मग आपल्याला एक अभ्यास करायचा असतो एका काउन्सिलरला, की बरे समोरच्या व्यक्तीचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं कल्चर काय आहे, त्याचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मग आपल्याला त्याला उपाय द्यायचे असतात. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की समस्या जरी सेम घेऊन आलेल्या असतील दोन व्यक्ती, तर त्या दोघांचंही काउन्सिलिंग सेम होईल अशी गॅरंटी नाही आहे. त्या दोघांचाही उपाय आपण सेम देऊ अशी कुठली गॅरंटी नाही आहे, कारण का देर इज अ नो फिक्स स्क्रिप्ट इन काउन्सिलिंग, मी नेहमी सांगत असतो. ओके, सो हे तुम्हाला शिकवलं जातं, काही टेन्शन नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचे काही टिप्स दिल्या जातात, काही सिक्रेट तुम्हाला सांगितले जातात की जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढावा आणि तुम्ही स्वतःला एक काउन्सिलर म्हणून समाजामध्ये प्रेझेंट करावं. क्लिअर सगळ्यांना. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर ठीक आहे, तुम्ही आम्हाला ज्ञान द्याल, ज्ञान देऊन आम्हाला तुम्ही समुपदेशक म्हणून घडवाल आणि त्या दिलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे देखील तुम्ही आम्हाला शिकवाल, पण हे सगळं शिकल्याच्या नंतर देखील आम्हाला पैसे कसे कमवायचे हे देखील तुम्ही शिकवणार आहात का, कारण का ते खूप महत्वाचं आहे, बरोबर की नाही. कारण का आर्थिक उत्पन्न हे आम्हाला मिळणं गरजेचं आहे. सो डेफिनेटली ते पण तुम्हाला शिकवलं होतं, कारण का मी नेहमी सांगतो की काउन्सिलर बनून समाजामध्ये काउन्सिलिंग करणं हे स्वार्थातून परमार्थ करण्यासारखं आहे. येते लक्षात. कारण आपला स्वार्थ काय, आपल्याला उत्पन्न मिळवायचं आहे, पण तुम्ही उत्पन्नाबरोबरच तुम्ही एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हे चांगल्या मार्गावरती आणताय, त्याला नकारात्मक मानसिकतेतून सकारात्मक मानसिकता जी बनवून आणताय, त्याचं बिघडलेलं मानसिक स्वास्थ्य तुम्ही चांगलं करून देताय, त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता पेरताय, त्याला एक दिशा देताय, त्याचा जीव वाचवताय, त्याचे नातेसंबंध सुधारताय, बरोबर की नाही. सो हे परमार्थाचं काम करताय, लक्षात घ्या. ओके, आणि मी नेहमी सांगतो की यस, हे सगळं करत असताना मोफत करायचं नाही, कारण का फुकटमध्ये केलेल्या काउन्सिलिंगचा रिझल्ट येत नाही, निकाल येत नाही, लक्षात घ्या. जे आहे ते स्पष्ट सांगतो. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगत असतो की बाबा रे, हे काम केल्याच्या नंतर तू काहीतरी मानधन घे, भले 200 रुपये घे, 100 रुपये घे, पण घे. कारण का तू मानधन नाही घेतलंस ना तर समोरचा तुला लाईटली घेईल. ओके, आपण जे काय त्याला सांगू त्याच्यावरती तो त्या लेवलला काम करणार नाही आणि मग त्यातून रिझल्ट येणार नाही. सो आपण काउन्सिलर म्हणून काम करत असताना पैसे घेऊनच काम करायचं आणि ते काम कसं करायचं हे तुम्हाला हे शिकवलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोठा गैरसमज तुमच्या डोक्यात असेल की सर व्यवसाय करायचा म्हणजे पैसा टाकावा लागेल, गुंतवणूक टाकावं लागेल. ओके, तो गैरसमज दूर करा. एकही रुपया खर्च न करता आपण हा व्यवसाय करू शकतो. माझे अनेक विद्यार्थी करतायत, तुम्ही पण करू शकता. येस, एकही रुपया खर्च न करता माझे अनेक विद्यार्थी काम करतात. मी तुम्हाला परत युट्यूब चॅनलला घेऊन जातो, बघा हे माझे अनेक विद्यार्थी आहेत. ओके, तुम्ही कधीही बिंदास्त त्यांचा नाव नंबर सगळं दिलाय, बिंदास्त फोन करा की बाबा रे सर, तुम्ही सरांचा कोर्स केलात आणि तुम्ही काम करताय, ओके मी तुमचा व्हिडिओ बघितला, किती इन्व्हेस्टमेंट केली, तर ते एवढंच सांगतील तुम्हाला की शून्य. काय सांगतील तुम्हाला, शून्य इन्व्हेस्टमेंट केली, एवढंच तुम्हाला सांगतील. यात अनेक ऍडव्होकेट आहेत, अनेक पोलीस ऑफिसर्स आहेत, अनेक शिक्षक आहेत, अनेक प्राध्यापक आहेत, ओके अनेक बरंच हाऊसवाईफ आहेत, बऱ्याचशा बरंच प्रत्येक फील्ड मधले आहेत. ओके,
कोणालाही बिंदास फोन करून विचारू शकता. ते तुम्हाला एवढंच फक्त सांगतील की आम्ही फक्त सरांचा कोर्स केला, बाकी एकही रुपया खर्च न करता आम्ही स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं, आम्ही एकही रुपया खर्च न करता आम्ही आमचं उत्पन्न सुरू केलं आणि हे सगळं मार्गदर्शन आम्हाला सरांनी दिलेलं आहे. येते लक्षात तुमच्या? सो फक्त तुमची इच्छा असणं गरजेचं आहे, बाकी सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये गायडन्स केलं जातं की व्यवसाय कसा करायचा, जाहिरात कुठे करायची, कशी करायची, त्याचे सॅम्पल तुम्हाला दिले जातात. ओके. बरं, जाहिराती सॅम्पल दिल्याच्या नंतर तुम्हाला कुठे जाहिरात करायची, सोशल मीडियाला असे कुठले प्लॅटफॉर्म आहेत की जिथे आपण एकही रुपया खर्च न करता लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात शिकवल्या जातात. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. आता हे सगळं झाल्याच्या नंतर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर ठीक आहे, तुम्ही हे सगळं शिकवाल आम्हाला की अर्निंग कसं करायचं, जाहिरात कुठे करायची, पण खरंच याच्यामध्ये संधी आहे का? म्हणजे आम्ही ठरवलं तुमचा कोर्स करून एक काउन्सिलर म्हणून काम करण्याचं, तर खरंच याच्यामध्ये संधी आहे का? ओके. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की 2006 ते 2024, 17 वर्ष झाली मी काम करतोय. जर संधी नसती, ओके, तर मी 17 वर्ष काम केलं असतं का? हा मोठा प्रश्न आहे. कारण का मलाही कुटुंब आहे, आई वडील, मिसेस, 2 मुलं आहेत मला. दुर्वा माझ्या मुलीचं नाव आहे, मुलगी माझी मोठी आहे. सांगत तात्पर्य की जर का पैसा नसता मिळाला, संधी जर नसती तर नसतो टिकलो ना. पण संधी आहे मित्रांनो, आणि कोरोना लॉकडाऊन नंतर तर ही संधी खूप वाढली. ओके. आज अनेक लोक मानसिक आजारी झालेत, लगेच हायपर होतात, लगेच चिडतात, आदलापड करतात. ओके. आज अनेक लोक व्यसनाधीन झाले, दिशान झालेली आहेत. आज अनेक लोक हे मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. आज अनेक लोकांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये. ओके. आज अनेक लोकांचा स्वतःकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. आज अनेक लोक स्वतःला संपवण्याचे प्रयत्न करतात. अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे. आज अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचं आहे. आज अनेक लोकांना सुखी संसार करायचा आहे. अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचं आहे. आणि या सगळ्यांना आपल्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, लक्षात घ्या. येस, एक काउन्सिलर म्हणून आपण त्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतो, योग्य दिशा देऊ शकतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. पण इथे ना एक सत्य परिस्थिती सांगतो, कारण का हा माझा वेबिनार आहे, पटलं तर घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचं. मी माझ्या वेबिनारमध्ये आतापर्यंत कधीच मार्केटिंगचे फंडे वापरले नाहीत. ओके. जे आहे ते सत्य सांगायचं, ज्याला पटेल तो घेईल, नाहीतर सोडून देईल. ओके. त्यामुळे मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका की संधी मोठी आहे. 100पैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज आपली लोकसंख्या 143 करोड आहे WHO सर्वेनुसार. 2025 पर्यंत आपण 150 करोडचा टप्पा पार पडणार आहोत. एक विचार करणारी गोष्ट आहे. आजच पुरेसा रोजगार नाहीये आपल्या आजूबाजूला. आजच पुरेसा अन्न पुरवठा, पाणी पुरवठा, बरोबर की नाही, आरोग्य सुविधा काहीच नाहीये. लक्षात घ्या. पुढे काय? मोठा प्रश्नचिन्ह आहे. येते लक्षात? खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून माझं नेहमी असं म्हणणं आहे की संधी मोठी आहे. आज करोडो लोकसंख्या आहे, प्रत्येक माणसाला काउन्सिलिंगची गरज आहे. पण याच्यामध्ये तुम्ही किती वेळ द्यायला तयार आहात, हा मोठा प्रश्न आहे. मी आज इथे एकदम गळा फोडून तुमच्या समोर बेंबीच्या डेटा भरून सगळं सांगतोय. ठीक आहे, मी माझं काम करतोय. ओके. पण तुम्ही किती वेळ देणार आहात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि हे मी का क्लिअर करतोय, कारण काय होतं ना, आज मार्केटमध्ये असं झालंय ना की कोणी येतो, वेबिनार घेतो, कोणी येतो, कायच्या काय सांगतो की तुम्ही हा एक कोर्स कराल तर तुमचं आयुष्य बदलून जाईल, तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, ओके, तुम्ही फ्लॅट घ्याल, महिन्याला लाखो रुपये कमवाल. मी सांगतो बाबा, हात जोडून, असं काहीच होणार नाही. तुम्ही किती वेळ देणार आहात ना त्याच्यावरती सगळा रिझल्ट आहे. ओके. कारण आज संधी इतकी मोठी आहे की तुम्ही आयुष्य संपेल तरी सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकणार. मी कोर्समध्ये का आलो, कारण का मला एक गोष्ट कळली की ज्ञानेश्वर, तुझं आयुष्य जरी संपलं ना तरी तू इतक्या लोकांचं काउन्सिलिंग करू शकणार नाहीयेस. म्हणजे दिवसाला तू 5 काउन्सिलिंग जरी केलं तरी किती करशील? 365 दिवस एका वर्षाचे असतात. ओके. आपलं आयुष्य किती, बरं की नाही? सो आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेला अनुभव हा आपल्याला इतर लोकांना देणं गरजेचं आहे. तरच आपण समाजामध्ये जे आपलं ध्येय आहे, आपला जो उद्देश आहे तो पूर्ण करू शकतो. आणि म्हणून मग आपण कोर्सेसमध्ये आलो आणि लोकांना आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेला अनुभव देणं सुरू केलं. आणि त्याच्यामुळे संधी मोठी आहे. तुम्ही किती वेळ देतात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो की काय करायचं, आपल्याला आपली नोकरी
सांभाळायचीच आहे. आपल्याला आपला व्यवसाय सांभाळायचाच आहे. मी म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडा. तुम्ही काय करायचं, तुम्हाला रविवारी सुट्टी असते किंवा जे काय तुमचा वार असेल त्या वाराला सुट्टी असते, त्या वाराला एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग तुम्ही करू शकता. 1 दीड 2 तास, बस तेवढंच करायचं. की आपल्याला जेव्हा वेळ असतो ना, तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं काय करायचं, काउन्सिलिंग करायचं. मग काही लोकांना शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते, बरोबर की नाही. काही लोकांना शिफ्ट वाईज नोकरी असते, की सकाळी 7 ते 3, दुपारी 3 नंतर ते फ्री असतात. सो इथे मला सांगत तात्पर्य एवढं आहे की संधी खूप मोठी आहे, पण तुम्हाला काय करायचं, सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या वेळेनुसार काम सुरू करायचं आहे. ओके. मग हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, हळूहळू तुमच्याकडे केसेस वाढतील. सुरुवातीला कमी फी घ्यायची आहे, नंतर फी पण वाढवायची आहे. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या पगारा इतका पैसा ह्या क्षेत्रातून मिळायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही की आता आपण फुल टाइम ह्याच्यामध्ये उतरावं. ओके. तुम्ही माझ्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला मी वेळोवेळी गायडन्स करेन. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, भले आपला हा ऑनलाईन कोर्स असेल किंवा ऑनलाईन सगळं असेल, पण आपल्याकडे ना खूप वेगळी सिस्टीम आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. ओके. तुम्ही आता जे आहात ते वेबिनारचा ग्रुप आहे. तुम्ही जेव्हा आपल्याकडे ऍडमिशन घेता तेव्हा आमच्या मेन ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. म्हणजे असं नाहीये की बाबा रे, काय म्हणतात त्याला, की आता कोर्स केला की तुम्ही कोण आणि आपण कोण, असं अजिबात होत नाही. तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. तिथे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपले विद्यार्थी आहेत. तिथे आमच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी पण होतात, बऱ्याचशा मिटिंग्स होतात, शिबिरं होतात. ओके. इतर आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटी शेअर केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला एक चालना मिळते की कोण कुठे काय करतंय, कसं काय करतंय, हे तुम्हाला एक प्रेरणा मिळते. ओके. हे सगळं बघा, हे ऍक्टिव्हिटी आमच्या सगळ्या शेअरिंग असतात त्याच्यामध्ये. ओके. कोण कुठे काय सेंटर चालू करते त्याची पण जाहिरात असते. सो तुम्ही जर का आम्हाला फॉलोअप केलं, ओके, आम्हाला म्हणजे मला आपल्या विद्यार्थ्यांना फॉलोअप केलं, तर खूप छान पद्धतीने तुम्ही ग्रोथ करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. आपले अनेक विद्यार्थी हे बघा ह्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करतात. मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे, काही टेन्शन नाहीये. ओके. सो इथे सांगायचं तात्पर्य असं आहे ना, की संधी खूप मोठी आहे, पण तुम्ही जर का प्रामाणिकपणे वेळ दिलात तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ चांगली आहे. आमचे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी महिनाभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग सुरू केलेलं आहे. काहींनी 2 महिन्यामध्ये अर्निंग सुरू केलेलं आहे, काहींनी 3 महिन्यामध्ये. म्हणजे कमीत कमी 3 महिने लागतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने अर्निंग सुरू करण्यासाठी. ओके. काम सुरू करायला किती महिने लागतात, तर ते एका महिन्यात तुम्ही काम सुरू करू शकता. पण चांगलं इन्कम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 महिने लागतात, की जी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. ओके. सो संधी खूप मोठी आहे, पण तुम्हाला इथे वेळ देणं खूप गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण थोडस. ह्या कोर्सचे अजून काय फायदे आहेत का, तर येस, स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडतो. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं सेंटर सहज सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या नावापुढे काउन्सिलर म्हणून लिहू शकता. तुम्ही खालील विषयावरती काउन्सिलिंग करू शकता: नातेसंबंध, ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्व विकास, स्थानदान समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, वर्तणूक समस्या, इतर मानसिक आजारांवरती तुम्ही समुपदेशन करू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज इथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिबिरं घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. ओके. आमचे अनेक विद्यार्थी ते करत आहेत, ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला या कोर्स बरोबर एक लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम मिळते. ओके. याची थीम अशी आहे की ज्ञानी बना, यशस्वी बना. ओके. शिका, कमा, प्रगती करा. म्हणजे तुमचा सर्वांगीण विकास व्हावा. तुम्ही एक काउन्सिलर म्हणून आमच्याकडे कोर्सला ऍडमिशन घेतलं. ओके. आता तुम्ही एक सक्षम समुपदेशक झालात, पण तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्था दर महिन्याला वेगवेगळे शिबिर आयोजित करत असते. ओके. आणि त्या प्रत्येक शिबिराचा लाभ तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून घर बसल्या घेऊ शकता. आतापर्यंत आम्ही अनेक शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये योग शिबिर असेल, प्राणायामचं शिबिर असेल, ओके, त्यानंतर म्युझिक थेरपीचं शिबिर असेल, पुष्प औषधी उपचाराचं शिबिर असेल. त्याच्यानंतर आम्ही मागे 5 दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. व्यसनमुक्ती शिबिरचं आयोजन केलं होतं. त्याच्यानंतर भगवद्गीता आणि दैनंदिन जीवन याचं मी आयोजन केलं होतं. ओके. सो बऱ्याच गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण करतो. आत्ता रिसेंटली आम्ही बघा ना, याचं आयोजन केलं होतं, आपल्या आकर्षणाचा सिद्धांत. ओके. त्याचं आयोजन आम्ही केलं होतं. आणि हे सगळं ऑनलाईन असतं बरं का, म्हणजे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार तुमच्या मोबाईलवरती हे सगळं अटेंड करू शकता. आणि आतापर्यंत तुम्हाला मी सांगतो, अनेक लोकांनी अभिप्राय दिलेला आहे की सर, तुमच्याकडे कोर्स केल्याच्या नंतर
आम्हाला इतक्या विषयांचं नॉलेज आम्हाला मिळालं की हे जर का बाहेर शिकायला आम्ही गेलो असतो तर कमीत कमी ₹1,00,000 भरावे लागले असते. पण हे सगळं म्हणजे आम्ही मागे संमोहनशास्त्राचं शिबिर आयोजित केलं होतं, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचं शिबिर आम्ही आयोजित केलं होतं, बरंचसं काय काय आम्ही आयोजित केलं होतं. ओके. आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये आपण ग्राफॉलॉजीचं मोफत शिबिर आयोजित करत आहोत. त्याच्यानंतर आपण NLP चं शिबिर आपण आयोजित करत आहोत. ओके. सो सांगायचं तात्पर्य की हे सगळं तुम्हालाही मिळू शकतं, काही टेन्शन घेण्याची गरज नाही आणि ह्यासाठी काही वेगळा पैसे भरण्याची काही गरज, फी भरण्याची काही गरज नाहीये. चलो आपण आता शेवटाकडे जातात. बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर सगळं तुमचं मान्य आहे पण हे सगळं तुमचं लिगली आहे का, बरोबर की नाही? तर येस, आपलं हे रजिस्ट्रेशन आहे महाराष्ट्र शासनाचं, धर्मादाय उपायुक्तांचं, त्यानंतर हे आपलं ISO सर्टिफिकेशन आहे. आणि एवढंच नाही तर आपण शासनाच्या जवळपास 7 ते 8 डिपार्टमेंटला कनेक्टेड आहोत. मग याच्यामध्ये नीती आयोग असेल, आयुष मंत्रालय असेल, ह्युमन राईट्स असेल, स्किल इंडिया असेल, बरंच काय काय. जे तुम्हाला सर्टिफिकेट आपण देणार आहोत ते सर्टिफिकेट आपल्या संस्थेचं असणार आहे. ओके. कुठल्याही युनिव्हर्सिटीचं, कुठल्याही कॉलेजचं सर्टिफिकेट नाहीये, आपल्या संस्थेचं सर्टिफिकेट असणार आहे. आणि आपल्या संस्थेच्या सर्टिफिकेटवरती तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे, आमचं रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. ओके. त्याचबरोबर ISO सर्टिफिकेशनचं लोगो असणार आहे, नीती आयोगचा लोगो असणार आहे, स्किल इंडियाचा लोगो असणार आहे, आयुष मंत्रालयाचा लोगो असणार आहे. आणि हे सगळं लोगो असल्याचा फायदा असा असतो की तुम्ही बिनधास्त आपल्या सर्टिफिकेटवरती प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता, तुमचं स्वतःचं सेंटर उघडू शकता, स्वतःच्या नावापुढे तुम्ही समुपदेशक लिहू शकता. ह्याची संपूर्ण लिगल जबाबदारी आमच्यावरती असेल. ओके. लवकरच आपण WHO शी पण कनेक्टेड होत आहोत. लवकरच आपण RCI, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली, यांच्याशी पण कनेक्टेड होत आहोत. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. आमचे अनेक विद्यार्थी आहेत की जे आतापर्यंत छानपणे प्रॅक्टिस करत आहेत. ह्या त्यांच्या जाहिराती आहेत, मी ग्रुपमध्ये टाकेन, तुम्ही नंतर त्या बघू शकता, काही हरकत नाहीये. ओके. आपण पुढे जाऊया. हे काही अभिप्राय आहेत. आनंद महादे सर, त्यांचं असं म्हणणं आहे की धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 फी ठेवली आहे, उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. ओके. ही आनंद सरांची जाहिरात आहे, त्यांचा नंबर आहे, त्यांचा फोटो आहे. ओके. त्याच्यानंतर हे काही अभिप्राय आहेत. त्याच्यानंतर देवेंद्र सरांचा अभिप्राय बघा काय, खूप छान मार्गदर्शन केले, आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे, हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाजकार्यच आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. हे भरत सर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा, कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेचसे डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केलं की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन हे खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्व सांगण्यात यशस्वी झालो व लोकांना कार्यक्रम खूप आवडला. खूप खूप धन्यवाद. ओके. सो हे त्यांचा अभिप्राय आहे. त्याच्यानंतर हे रवींद्र सर आहेत, त्यांनी हा प्रोग्राम घेतला होता. प्रिया मॅडम आहेत. पुढे जातो, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. ह्या शिवानी मॅडम आहेत, थँक्यू सर. मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं तितकं ह्या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. ओके. त्याच्यानंतर ह्या जयश्री मॅडम आहेत. सर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले, म्हणजे ₹1000 त्यांनी कमवले. आणि मला ₹500 प्रमाणे मानधनही मिळाले. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे आणि समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत करता आली, याबद्दल आनंद तर आहेच. पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि कुटुंबातले प्रॉब्लेम हे खूप छान पद्धतीने हाताळता येतात, याचाही खूप आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी आहे. ओके. सो सांगायचं तात्पर्य असं आहे की हे बरेचसे अभिप्राय आहेत, मी ग्रुपमध्ये टाकेन, काही हरकत नाहीये. ओके. इथे बऱ्याच लोकांना हे अभिप्राय जर का खोटे वाटत असतील तर मी थोडंसं युट्यूबला जातो. बघा, आत्ता आपण जयश्री मॅडमचा मी तुम्हाला अभिप्राय दाखवला. ह्या जयश्री मॅडम आहेत, जयश्री गुरव मॅडम. ओके. हा हडपसरला असतात, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. फोन करा, बिंदास व्हेरीफाय करा, खरं काय खोटं काय, यू कॅन व्हेरीफाय. ओके. मगाशी आपण एक अभिप्राय बघितला, आय थिंक कोणाचा, भरत सरांचा ना. येस, भरत ताटे सर. ओके, लातूर, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके. बिंदास व्हेरीफाईड करा. त्याच्या अगोदर आनंद सरांचा एक तुम्हाला अभिप्राय होता की सर ₹500 माझी पहिली काउन्सिलिंग झाली, ₹500 मानधन घेतलं. येस, हे आनंद महादेव सर. बिंदास्त फोन करा. काय माहितीये का, आपल्याकडे ना जे आहे ते खरं आहे,
पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. कुठलीही जबरदस्ती नाहीये. कारण का मी नेहमी सांगतो, काउन्सिलर बनणं किंवा काउन्सिलर मग घडवणं ही माझी पॅशन आहे. ओके, आणि तिथे मी जबरदस्ती करत नाही. पटलं, स्वागत आहे, तुम्हाला 100% सहकार्य केलं जाईल. इतक्या लोकांना केले, तुम्हाला का नाही करणार? ओके, पण मनामध्ये शंका किंतु परंतु नसावं, म्हणून मी तुम्हाला हे फक्त व्हेरीफाईड करून दाखवतोय. ओके, थोडंसं अजून पुढे जाऊया. इथे बऱ्याचशा लोकांनी बरंच काय काय सांगितलंय. इथे ना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं डिटेलिंग मध्ये. वेळ आहे ना? आहे आपल्याकडे 15 मिनिटात. या मॅडमनी काय सांगितलंय की या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम ही खूप छान पद्धतीने हाताळता येतात, याचा मला आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी आहे, असं जयश्री मॅडमचं म्हणणं आहे. हे का माहितीये का? कारण का तुम्हाला मी इथे ना उदाहरणासहित स्पष्ट करून देतो. काउन्सिलर बनून एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं ही एक थेरपी आहे. कशी? बघा, आपण ना घरामध्ये भांडी धुतो की नाही पाण्याने, किंवा कपडे धुतो की नाही. तुम्हाला माहितीये का, भांडी धुत असताना किंवा कपडे धुत असताना कळत न कळत आपण स्वतःचे हात देखील स्वच्छ करतो. बघा, मी काय म्हणतो ते, आपण कळत न कळत स्वतःचे हात देखील स्वच्छ करत असतो. सेम काउन्सिलिंग मध्ये पण तसंच आहे की जेव्हा तुम्ही काउन्सिलर बनता आणि काउन्सिलर बनून एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करता, तेव्हा कळत न कळत तुम्ही स्वतःचं देखील काउन्सिलिंग करता. आणि स्वतःचं काउन्सिलिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला इतक्या काही गोष्टींची जाणीव होते ना, की बस आता कोणाची आपल्याला गरज नाहीये. ओके, तुम्हाला कळतं की मी ना आयुष्यभर एक चुकीच्या समजुतीमध्ये आयुष्य जगत होतो, चुकीचे ओझे घेऊन आयुष्य जगत होतो. ऍक्च्युअल त्या सगळ्याला काहीच मिनिंग नाहीये. हे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे होतं मी. कारण का हे सगळं जर बाजूला नाही ठेवलं तर खरंच मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. ओके, ह्या जेव्हा तुम्ही ही यशोगाथा बघाल ना जयश्री गुरव मॅडमची, ज्यांचा आता अभिप्राय तुम्हाला मी टेक्स्ट मध्ये दाखवला, त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की सर आत्ता मला आहे ना, जर कधी स्ट्रेस आला, डिप्रेशन आलं, काही असं टेन्शन आलं, तर मला कधीच कोणाची गरज लागत नाही. मी स्वतः त्याच्यातून बाहेर पडते. आणि हे सगळं कशामुळे झालं? तुमच्या कोर्समुळे झालं. की आत्ता मला मोटिवेशनची गरज नाही लागत कोणाच्या. पूर्वी मी खूप डिप्रेशनमध्ये गेली की मोटिवेशनच्या व्हिडिओ बघायची किंवा बरंच काय काय मी करायचो, पण मला त्यातून काही फरक नाही. पण आता जेव्हापासून तुमचा कोर्स केला तेव्हापासून मला कोणाच्या मोटिवेशनची गरज पडत नाही. मला स्वतःला जर का कधी ताण आला तरी मी त्याच्यातून स्वतः बाहेर पडते. ओके, हे जयश्री मॅडममध्ये सांगितलेलं आहे. सो असं बरंचसं काय काय आहे. मी तुम्हाला इतकं सगळं डिटेलिंगमध्ये सांगत बसत नाही. आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, हे सुदर्शन सर आहेत, त्याने पण हा त्यांच्या प्रोग्राम त्या दिवशी झाला तर त्यांनी पाठवलेला आहे. हे प्रताप सर आहेत, हे प्रोफेसर आहेत, हे प्राध्यापक प्रताप सर आहेत, काउन्सिलिंग पण करतात, त्याच्यानंतर शिकवतात देखील, त्याच्यानंतर असे प्रोग्राम पण घेतात. ओके, आता त्यांनी इथे बघा काय सांगितलंय, आजपर्यंत जवळपास 25 कार्यक्रम यशस्वी झाले. प्रत्येक कार्यक्रमाचे मानधन म्हणून 5,000 रुपये दिले जातात. एका वाक्यात सांगतो, बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो हे तुमच्याकडून शिकलो सर. कारण का, आज बुद्धी प्रत्येक माणसाकडे असते, पण तिचा वापर कसा करायचा, तिचा वापर करून पैसा कसा कमवायचा हे बऱ्याच लोकांना कळत नाही. सो आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. ओके, आज बघा ना, त्यांना त्यांच्या नोकरीतून पगार मिळतोय, ते वैयक्तिक काउन्सिलिंग करतात, त्याची फी वेगळी घेतात आणि त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून पण ते पैसा कमवतात. आज 25 × 5,000 रुपये कॅल्क्युलेट करा, काय पाहिजे अजून? ओके, सो इथे सगळ्या गोष्टी अशा आहेत. सो मी एक प्रश्न तुम्हा सगळ्यांना करतो आणि आपल्या वेबिनारच्या शेवटाकडे जातो की बुद्धी वापरून पैसा कमवण्यासाठी किती जण तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा. ओके, तोपर्यंत आपण एक अभिप्राय पण बघूया. सरांना मी मनापासून नमस्कार करते आणि तुमच्या क्लासच्या टीमला पण मी मनापासून नमस्कार करते. मला बोलायला खूप आवडतं आणि मला बोलायची खूप आवड आहे आणि सगळ्यांना मी खूप चांगलं सांगते, मार्गदर्शन करते. आवडतं मला ते करायला. माझ्याकडे काही माहिती असेल तर मी समोरच्याला सांगते, ते काही असतं. असंच मी एकदा फेसबुकवरती असताना मला सरांची ऍड दिसली कोर्ससाठी आणि त्यांचा वेबिनार होता त्या दिवशी. तो वेबिनार पण मी जॉईन केला आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच, मला आवडलं, मी कोर्स पण लगेच जॉईन केला. सर अगदी पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत इतकं सुंदर त्यांनी कोर्स बनवला आहे आणि इतकं सुंदर ते शिकवतात, सांगतात आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा ते वाक्य रिपीट पण करतात. त्यातून त्या थोड्याशा स्टोरी पण आपल्याला सांगतात, एक्सपिरियन्स सांगतात, अनुभव सांगतात, काही असे महत्त्वाचे वाक्यसुद्धा ते आपल्याला सांगतात. अगदी म्हणजे ना,
ते कळकळ करून असं नाही का तर पैसे घ्यायचे जाऊ दे आपल्याला काय करायचं, अगदी मनापासून त्यांचे विचार समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता. त्यांच्यामध्ये खरंच कळकळ आहे की लोकांनी शिकावं, त्यांचे विचार पॉझिटिव्ह व्हावे, त्यांनी पुढे जावं, त्यांनीही केंद्र चालू करावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि हा कोर्स आपण करून आपण खरोखर खूप आनंदी होतो, आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते, एक आपण सकारात्मक होतो. आणि आपल्याला समजा अशा खूप बायका आहेत, मुली आहे की घरामध्ये त्यांना खूप काही करायची इच्छा आहे, पण काय करावं कसं करावं काहीच समजत नाही, बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. या कोर्समुळे सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती होणार आहे, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहे. तुम्ही ह्या दुर्वा एज्युकेशनमध्ये येऊन नक्की हा कोर्स करा, खूप छान आहे, तुम्हाला केल्यानंतरच कळणार. मी काय सांगू, नक्की कोर्स करा. नमस्कार. ओके, असे अनेक अभिप्राय आहेत, बरोबर की नाही? तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता, तुम्ही फेसबुकला जाऊन बघू शकता, काही हरकत नाही. सो मी प्रश्न केला होता की असा हा सगळा अनुभव घेण्यासाठी किंवा आपल्याकडे असलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा वापर करून आपण आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी किती जण तयार आहेत आणि समाजामध्ये खूप चांगलं कार्य करायचं आपल्याला, आपल्याला काही चुकीचं कार्य नाही करायचं, हे कार्य करण्यासाठी किती जण तयार आहेत? बऱ्याच लोकांचा रिप्लाय आलेला आहे की येस म्हणून. ओके, चलो, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे. आता मी तुम्हाला ह्या कोर्सचं स्वरूप दाखवतो आहे. ओके, आणि तुमच्या समोर मी आता हा डॅशबोर्ड आणलेला आहे बघा, की हा जर कोर्स तुम्हाला करायचा असेल तर हा कोर्स करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाही, स्पेशल असं काही नाहीये. तर हा संपूर्ण जो कोर्स आहे तो ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे. ओके, ज्याचा अभ्यास तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. जसं आज आपला वेबिनार 8 वाजता होता आणि म्हणून तुम्हाला 8 वाजता उपस्थित राहायचं होतं, फिक्स वेळ होती. पण ह्या अभ्यासक्रमाला कुठली फिक्स वेळ नाहीये. इथे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, तुम्ही रात्री झोपताना अभ्यास करा. तुम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ आहे, तुम्ही उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला अगदी रविवारी सुट्टी आहे, त्या दिवशी तुम्ही अभ्यास करा. तुमच्या वेळेनुसार तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, बघा, याच्यासाठी आपण तुमचं ईमेल आयडी घेत असतो, तुमचं नाव घेत असतो. तुमचं ईमेल आयडी आणि नाव आम्ही आमच्या वेबसाईटला ऍक्टिव्हेट करतो, रजिस्टर्ड करतो, आणि रजिस्टर्ड केल्याच्या नंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड आम्ही पाठवतो. तो युजर आयडी, तो पासवर्ड तुम्हाला पाठवल्याच्या नंतर तुम्ही आमच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करू शकता. आणि लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड येतो. दिवस पहिला, त्यामध्ये 2 व्हिडिओ आहेत, संस्था परिचय आणि महत्वाचे काही. त्यानंतर दिवस दुसरा, मानसशास्त्र परिचय, समुपदेशन परिचय. ओके, त्यानंतर दिवस तिसरा, व्यक्तीचे प्रोग्रामिंग कुठून व कसे होते, प्रोग्रामिंग बदलता येतात का. दिवस चौथा, प्रोग्रामिंग कसे बदलायचे. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला काय ते सांगायचं आहे की हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता, तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या कम्प्युटरवरती, जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याच्यावरती. त्यामुळे काही टेन्शन नाहीये. आता हा अभ्यास कसा करायचा याची काही नियमावली आहेत, कारण का बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की सर ऑनलाईन मध्ये हे सगळं शिकता येतं का. तर मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की ऑनलाईन मध्ये शिकता येतं, पण मी सांगेन तसं शिकला तर. कारण का आत्ता हे जे काही तुम्ही अभिप्राय बघितलेत किंवा जे काही माझे विद्यार्थी जे काही घडलेत, हे सगळे ऑनलाईनच्या अभ्यासक्रमातूनच घडलेले आहेत. ओके, काही वेगळं मी त्यांना दिलेलं नाही, ते तुम्हाला देणार आहे. सगळं सेम आहे. पण हे का घडले, कशामुळे घडले, हे का छान छान अभिप्राय देऊ शकले, तर त्यांनी मला फॉलोअप केलं. जर तुम्ही मला फॉलोअप कराल तर नक्कीच तुम्ही देखील छान छान बोलाल. कारण ह्या अभ्यासक्रमाला एक विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत काय ती तुम्हाला मी सांगतो आणि पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये शेवट करतो. पद्धत अशी आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला एक वही आणि पेन विकत घ्यायचं आहे. वही आणि पेन विकत घेतल्याच्या नंतर वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे की मला एक सक्षम समुपदेशक बनायचं आहे. ओके, आणि ते तुम्ही लिहिलं की वहीच्या पुढच्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे की दिवस पहिला. दिवस पहिला लिहिल्याच्या नंतर दिवस पहिल्याचे 2 व्हिडिओ बघा. बघितल्याच्या नंतर त्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उतरवून काढायचं आहे, लिहून काढायचं आहे. ॲज लाईक नोट्स तयार करायच्या. ओके, मग तिथे तुम्ही मराठीत करा, इंग्लिशमध्ये करा, जिथे तुम्ही कम्फर्ट आहात त्या कम्फर्ट लँग्वेजमध्ये तुम्ही तुमच्या नोट्स लिहून काढायच्या. त्याच्यानंतर पुढच्या पानावरती वरती टायटल द्यायचा दिवस दुसरा. दिवस दुसरा टायटल दिल्याच्या नंतर त्या 2 दिवस दुसऱ्यामधले 2 व्हिडिओ तुम्हाला बघायचे. ते 2 व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तिथे तुम्हाला काय समजलं उतरवून काढा. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला प्रामाणिकपणे हा अभ्यास करायचा आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला नोट्स तयार करायचे आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सगळा अभ्यास करत असताना
टीव्ही बघत बघत हे व्हिडिओ बघायचे नाहीत, जेवत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीत, मित्रांची गप्पा मारत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीत, ट्रॅव्हलिंग मध्ये हे व्हिडिओ बघायचे नाहीत, काम करत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीत, भले हे ऑनलाईन व्हिडिओ असले तरी. जर तुम्हाला सक्षम समुपदेशक बनायचं असेल, स्वतःच्या आयुष्यामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणायचं असेल, खूप चांगलं काम करायचं असेल, तर हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वही पेन तर घ्याच, पण सोबत तुम्हाला एअरफोनचा वापर जर का तुम्ही केलात तर अजून चांगला तुम्हाला रिझल्ट मिळवता येऊ शकतो. काय माहितीये का, हे सगळं सायंटिफिक आहे. सायन्स काय सांगतं की एक पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा जेव्हा तुम्ही वापर करता तेव्हा तुम्हाला ते 100% ग्रास्पिंग होतं. ओके. आणि हेच तुम्हाला मी सांगतोय की अभ्यास करायला बसत असताना प्रामाणिकपणे अभ्यास करायला बसा. मी म्हणत नाही की तुम्ही 2 तास बसा, 3 तास बसा, 30 मिनिटं बसा, 45 मिनिटं बसा, पण ती प्रामाणिकपणे बसा. वही पेन एअरफोन सोबत असणं गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणे ही व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. बघा, सायन्स जे सांगतं ते खरं आहे की 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा तुम्ही जेव्हा वापर करता तेव्हा तुम्हाला खरंच 100% ग्रास्पिंग होतं. बघा, तुम्ही डोळ्याने व्हिडिओ बघणार, तोंडाने व्हिडिओतले जे कंटेंट आहे तो तुम्ही वाचणार आणि कानाने तुम्ही ऐकणार. म्हणजे एकाच वेळेला 3 ज्ञानेंद्रियांचा तुम्ही वापर करणार आणि म्हणून तुम्हाला ह्यातलं 100% ग्रास्पिंग होणार आहे. ओके. आता सायन्स पुढे जाऊन हे पण तुम्हाला सांगतं की जे काही तुम्ही आकलन केलं आहात, ओके, ते जर का तुम्ही एखाद्या वहीच्या पानावरती उतरवून काढलं, लिहून काढलं, स्वलिखित, तेव्हा कायमस्वरूपी ते तुमच्या स्मरणात राहतं. आणि हेच मी तुम्हाला सांगतोय की व्हिडिओ बघा आणि बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय आकलन झालं, तुम्हाला काय समजलं, ते तुम्ही काय करा, तुमच्या वहीमध्ये उतरवून काढा. आणि जर का तुम्ही ते उतरवून काढलं तर कायमस्वरूपी तुमच्या ते स्मरणात राहील. सो ही सायंटिफिक सिस्टम, पद्धत जर का तुम्ही फॉलो केलीत तर माझी गॅरंटी आहे की तुम्ही एक चांगले सक्षम संशोधक बनाल, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि जर का तुम्ही सक्षम संशोधक नाही बनलात तर रिफंड पॉलिसी आपल्याकडे आहे. गॅरंटेड तुम्ही माझ्याकडनं जी काय तुम्ही कोर्ससाठी फी भरणार आहात ती तुम्ही रिफंड घेऊ शकता. रिफंड घेऊ शकता. पण या पद्धतीने जर का अभ्यास केला तर गॅरंटेड सांगतो की तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकाल आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये, समाजामध्ये चांगला बदल घडवाल. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो ऑनलाईन व्हिडिओ कोर्स जरी असला तरी पण तुम्ही या पद्धतीने अभ्यास करून खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि काही अडचण असेल, काही प्रश्न असेल, बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न होतो की सर मग आम्हाला काही शंका, आम्हाला काही अडचण असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये आहात. आत्ता तुम्ही जो ग्रुप जॉईन केला तो वेबिनारचा ग्रुप आहे. तुम्हाला त्यातून काढून टाकलं जातं आणि तुम्हाला कुठे ऍड केलं जातं? आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. ओके. आणि त्या मेन ग्रुपमध्ये ऍड केल्याच्या नंतर तिथे तुम्ही कधी मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, फोन करू शकता. ओके. माझी संवाद साधू शकता, काही हरकत नाहीये. त्यामुळे असं नाहीये की तुम्ही कोर्स केल्याच्या नंतर आपण एकमेकांच्या टचमध्ये नाही, असं अजिबात नाहीये. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न, काही शंका, काही असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संवाद साधू शकता. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. ओके. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. चलो पुढे जाऊया. आता तुम्ही पाहिलं की हा आपला कोर्स किती दिवसाचा आहे? 10 दिवसांचा आहे. किती व्हिडिओ आहेत? 20 व्हिडिओ आहेत. रोज 2 व्हिडिओ. पण मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना नोकरीमुळे, व्यवसायामुळे हे शक्य होणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे टेन्शन घेण्यासारखं असं काहीच नाही. कारण का, हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईफ टाइम दिला जातोय. त्याचं स्ट्रक्चर जरी 20 व्हिडिओचं असलं तरी पण टेन्शन काहीच नाहीये. तुम्ही ते 10 दिवसात बघा, 20 दिवसात बघा, 30 दिवसात बघा, 90 दिवसात बघा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघा. कारण का, हे सगळं लाईफ टाइम आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. तुम्ही यातले व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, हजारदा बघा. त्याला कुठल्याही पद्धतीने एक्सपायरी किंवा व्हॅलिडिटी नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही ते शिकावं, तुम्ही ते बघावं. ओके. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं ओपन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं. सर्टिफिकेट कसं दिलं जातं? तर 12 ते 15 दिवसात तुमचं सर्टिफिकेट इश्यू होतं आणि मग तुम्हाला सॉफ्ट कॉपी पीडीएफच्या माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअपला येऊन जाते. त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य दिलं जातं. म्हणजे तुम्हाला कुठे काही अडचण आली, एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना तुम्हाला काही हेल्प लागली तर ती तुम्हाला आमच्याकडून दिली जाते. तुम्हाला मोफत अपडेट दिले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला मोफत डिस्काउंट कुपन दिलं जातं, लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम दिली जाते आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. आता हे सगळं जे आहे ना, ओके, ह्या सगळ्याची फी किती आहे ती तुम्हाला मी दाखवतो. पण ही फी तुम्हाला भरायची नाही. ओके. याची जी ऍक्च्युअल फी जी आहे ती 5,999 रुपये आहे, पण तुम्हाला ती भरायची नाही.
ओके. का भरायची नाही? कारण का आपली प्रामाणिकपणे सुरू असणारी चळवळ. आपली चळवळ काय सुरू आहे की तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणं, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे, ही आपली चळवळ सुरू आहे. सो या चळवळीच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे भरायचे नाहीत. पण मग फ्रीमध्ये आहे का हे सगळं? तर फ्रीमध्ये पण नाहीये, लक्षात घ्या. कारण का फ्रीमध्ये आम्ही दिलेलं आहे, पण दिल्याच्या नंतर आम्हाला रिटर्न मध्ये एकच गोष्ट मिळाली, ती म्हणजे मानसिक त्रास. इथे लक्षात, मानसिक त्रास. कारण का फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टीची किंमत नाहीये लोकांना, हे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाहीये. ओके. आणि त्याच्यामुळे फ्रीमध्ये नाहीये. फक्त इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 5,999 फक्त आपण फी आहे, ती पण तुम्हाला भरायची नाहीये. तुम्हाला एक सत्य सांगतो की जर का आपल्याला पैसे कमवायचे असते ना, पैसे कमवायचे, तर हा इतका प्रोफाईल आहे ना दाखवून मी आज 10,000 पण फी तुमच्याकडनं काढू शकतो. आणि तेही सगळं खरं, असं पण नाही की त्यामध्ये काही असं छुपा रुस्तम आहे. सगळ्यांचे नंबर तुमच्या समोर आहेत, व्हिडिओ आहेत, ही खरी माणसं तुमच्या समोर सगळी बोलतात. ओके. आज काल परवा मार्केटमध्ये आलेली लोक जर का 20-25 हजार रुपये फी घेऊ शकतात, तर मी गेली 17 वर्ष काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेलं आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेत. आतापर्यंत अनेक प्रॅक्टिकली लोक माझी काम करतात, विद्यार्थी काम करतात. हे त्यांच्या जाहिराती आहेत. तुम्ही फेसबुकला गेलात तर तुम्हाला सगळं बघायला मिळेल. तुम्ही युट्यूबला गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल. ओके. तुम्ही म्हणजे आज प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की जर मला पैसे कमवायचे असते ना, तर मी सहज 10-15 हजार रुपये फी ठेवू शकलो असतो. आणि ती कशी काढायची ते देखील मला माहिती आहे. पण मला ते करायचं नाहीये. ओके. कारण का मला तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मला खरंच प्रामाणिकपणे समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सक्षम परिवर्तन घडवायचं आहे, चांगलं परिवर्तन घडवायचं आहे. आणि म्हणून मी हे कार्य हाती घेतलेलं आहे. सो ह्या कार्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पण आता प्रश्न तोच आहे की तुम्हाला ही पूर्ण फी नाही भरायची आहे, 5,999 रुपये, पण तुम्हाला काहीतरी भरावं लागेल. सो पैसे भरून हा कोर्स करण्यासाठी किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. ओके. पैसे भरून हा कोर्स करण्यासाठी किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. मग आपण आता शेवट करत आहोत. बघा, भगवद्गीतेने पण सांगितलंय की पेराल तरच उगवेल. आज माणसाचा मोठा प्रॉब्लेम आहे की माणूस पेरायलाच मागे हटतो. फक्त अपेक्षेमध्ये आयुष्य जगतोय की माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडला पाहिजे. नाही घडणार. गीतेने काय सांगितलं? गीतेचा सार काय सांगतो की पेराल तरच उगवेल. ओके. सो जर तुम्ही पेरलं तरच तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. ओके. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला की किती लोक तयार आहेत पैसे भरून हा कोर्स करण्यासाठी, त्यांनी येस टाईप करा. बघा, परिस्थितीला कुरवात बसू नका, मनस्थिती बदला. परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. आणि म्हणून वेळेला जपा. ओके. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना हा महत्वाचा आहे. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की वेळेला जपा. ओके. सो किती जण तयार आहेत असा मी प्रश्न केला होता. येस, ग्रेट, खूप लोक तयार आहेत. सो चला, तुम्हा सगळ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर आहे. ओके. आणि ही ऑफर अशी आहे मित्रांनो की जर तुम्ही खरंच इच्छुक असाल हे सगळं कार्य करण्यासाठी, तर तुम्हाला 50% सवलत दिली जाते. ओके. आणि तुम्हाला फक्त 2,999 रुपये भरायचे आहेत लाईफ टाईमसाठी. ओके. बघा, आपण आपल्या फॅमिलीला घेऊन जर का एखाद्या हॉटेलमध्ये गेलो ना, सहज निघून जातात इतके पैसे. पण त्याच 2,999 रुपये एक संधी आहे स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची. एक संधी आहे स्वतःचा एक वेगळा व्यवसाय सुरू करण्याची. एक संधी आहे स्वतःचं एक वेगळं पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याची, एक वेगळं करिअर सुरू करण्याची. बरं की नाही? एक संधी आहे काहीतरी एक स्वार्थातून परमार्थ करण्याची, एक समाजसेवा करण्याची. ओके. सो हे 2,999 रुपये कुठे भरायचे हे तुम्हाला मी सांगतो. 9699367299 याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. तुम्ही जीपे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएम करू शकता, तुम्ही बारकोड स्कॅनिंग करू शकता. जर कोणाला क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर ते देखील आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके. सो तुम्ही फी पाठवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आणि फीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ओके. तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला मेसेज करायचा आहे, कारण का ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाहीत. ओके. तुम्हाला ग्रुपच्या ऍडमिनला मेसेज करायचे आहेत. आणि तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी आम्हाला पाठवल्याच्या नंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आमच्याकडून तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड पाठवलं जाईल. फोन करण्याची काही गरज नाहीये.
क्लिअर सगळ्यांना? सो तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडवू शकतो, लक्षात घ्या. ओके. सो ही ऑफर आहे आणि ही ऑफर फक्त त्याच लोकांसाठी आहे जे सभासद आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील. ओके. सो आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ही संधी मिळणार आहे. ज्यांना क्रेडिट कार्डने वगैरे पैसे भरायचे असतील त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपला वैयक्तिक मेसेज करा, तुम्हाला क्रेडिट कार्डचे डिटेल्स पाठवले जातील, काहीच हरकत नाहीये. ओके. सो तुम्हाला एक आता मी मेसेज केलाय बघा सगळ्यांच्या टेक्स्ट बॉक्समध्ये, की जर तुम्हाला काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला नक्कीच समाधानकारक उत्तर दिलं जाईल. जर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं तर आणि तरच आपल्या कोर्सला ऍडमिशन घ्या, नाहीतर कुठलीही जबरदस्ती नाहीये. पण मनात कुठलाही शंका, प्रश्न ठेवून तुम्ही राहू नका, कुठलाही गैरसमज करू नका. कारण काय होतं, वेळेअभावी आपण आता प्रश्न उत्तर नाही घेऊ शकत, कारण मला माहिती आहे 90 मिनिट्सचा वेळ दिला होता, पण त्याच्याही पुढे गेलोय आपण. सो वेळेअभावी इथे आपण ऑनलाईन लाईव्ह डिस्कशन करू शकत नाहीये. पण मनामध्ये मात्र कुठली प्रश्न, कुठली शंका ठेवू नका. समोर जो नंबर दिसतोय तोच व्हॉट्सअपला आहे, मेसेज करा, मेसेजवरती तुम्हाला रिप्लाय येईल. जर ते योग्य वाटलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या. ओके. सो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. सो धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे की तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात, माझा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड केलात. काही चुकलं असेल तर माफी मागतो, काही राहिलं असेल तरी देखील माफी मागतो आणि तुम्हा सगळ्यांची ह्या वेबिनारमधून रजा घेतो. लगेच कोणी मेसेज कॉल करू नका, कारण मी आता ऑफिस बंद करणार, ऑफिस बंद करून मी घरी निघणार आहे. सो मी ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचा फोन उचलू शकणार नाही. फक्त मेसेज करा, तुम्हाला माझ्या स्टाफकडून त्याचे रिप्लाय येतील, काही हरकत नाहीये. आणि जर समाधानकारक तुम्हाला रिप्लाय मिळाले तरच ऍडमिशन घ्या, हे मी तुम्हाला सांगतोय, कुठलीही जबरदस्ती नाहीये. ओके. चलो, धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आणि आभारी आहे की तुम्ही इथपर्यंत आलात, ऐकलं त्याबद्दल. असंच शिकत राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. ओके. आणि सगळ्यांना शुभरात्री देऊन मी आज आपला वेबिनार इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आभारी आहे.